जय भीम मित्रांनो, यशस्विता अ स्पेशल टॉक शो विथ यूथ आयकॉन या स्पेशल शो मध्ये आज मी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील अभिमानाची गोष्ट करणारे, अभिमान भारतासाठी अभिमान असणारे असं एक व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आणलेलं आहे आणि ते म्हणजे संवेदन अपरांती. हे सिंगल नाव घेतलं अर्थातच त्यांची ओळख संवेदन अपरांती नसून बॅरिस्टर संवेदन अपरांती अशी आहे. बॅरिस्टर ही पदवी बाबासाहेबांनंतर आपण अनेक लोकांना बघितलेली आहे, परंतु येत्या काळात नवीन लोकांनी ही पदवी बहुतेक बघितलेली नाही आहे. साधारण स्वातंत्र्याच्या काळात किंवा बाबासाहेबांच्या आसपासच्या काळामध्ये ही पदवी अनेकांना लागलेली आपण बघितलेली आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ऍडव्होकेट दिसतात, लॉयर दिसतात, परंतु बॅरिस्टर दिसत नाही. आणि अशा वेळी एक तरुण बॅरिस्टर ही पदवी घेतो आणि अशा ठिकाणाहून घेतो जिथे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजमधून, ज्या युनिव्हर्सिटीमधून शिकलेत, जिथून त्यांनी बॅरिस्टर ही पदवी घेतली, त्याच कॉलेजमधून तो तरुण बॅरिस्टर होतो. ही एक संपूर्ण आंबेडकरवादी लोकांसाठी तर अभिमानाची गोष्ट आहेच, तसेच ती भारतासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. बाबासाहेब बॅरिस्टर म्हणजे बार ॲट लॉ ही जी पदवी आहे ग्रेज इन लॉ कॉलेजमधून, ग्रेज इन लॉ मधून केलेली आहे आणि त्याच ठिकाणातून जवळपास 99 वर्षानंतर संवेदन अपरांती यांनी त्याच ठिकाणाहून ही पदवी प्राप्त केली, बॅरिस्टर ॲट लॉ. वेलकम बॅरिस्टर संवेदन अपरांती. धन्यवाद. मी आपलं या ठिकाणी आपलं खूप खूप स्वागत करतो. आज तुमची ओळख होत असताना सगळ्यात पहिले मला हे सांगा की ज्यावेळी ही पदवी तुम्हाला मिळाली आणि त्याच कॉलेजमधून तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन ज्यावेळेस तुम्ही घेतलं असेल, या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेत आहात, तर त्यावेळेसची भावना काय होती आणि ज्यावेळेस तुम्ही बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेऊन बाहेर आलात त्यावेळेसच्या भावना काय होत्या? या दोन्ही भावना मला कळणं आवश्यक आहेत. धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सविनय जय भीम, सगळ्या तुमच्या दर्शकांना सुद्धा. आणि मी बहुजन संघटकाचं मनपूर्वक एक थँक्यू म्हणावंसं वाटतं मला, ज्याप्रमाणे तुम्ही मला इन्व्हिटेशन दिलं आणि ही संधी दिली. ज्या प्रकारे मी आता सांगू इच्छितो की मला बॅरिस्टर झाल्यानंतरचं जे फिलिंग होतं ते काय होतं हे शब्दांमध्ये सांगणं थोडंसं कठीण आहे. आणि त्याचं कारण असं की हे फार म्हणजे ऐतिहासिकच नाही, पण हे एक इतिहासाची एक म्हणजे ज्याला आपण रीरन म्हणतो, 99 वर्षांनंतर इतिहास पुन्हा घडतोय असं मला वाटलं त्या दिवशी. आणि त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेब बॅरिस्टर झाले ती काही जागा बदललेली नाही. ग्रेज इन 99 वर्ष आधी पण तेच होतं, त्याच्या आधी 500 वर्ष आधी तेच होतं, आणि ज्या दिवशी मी बॅरिस्टर झालो त्या दिवशीही तेच होतं. त्याच्यामुळे असं वाटलं जेव्हा बॅरिस्टर झालो, म्हणजे जेव्हा मला पदवी मिळाली आणि पदवी मिळण्याच्या आधी सुद्धा जेवढा मी अभ्यास केला तिकडे, तेव्हा असं नेहमी वाटलं की डॉक्टर बाबासाहेबांचा हात हा आपल्या खांद्यावरती आहे आणि हा परमनंट खांद्यावरती राहील. आणि म्हणजे जितके मला क्लासेस असायचे, जितके मला लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी तास असायचे, तेव्हा असं नेहमी वाटलं, असा भास झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आपल्या बरोबरच नाही तर आपल्याला आपल्या पाठीवरती हात ठेवून हे म्हणतायत की बाळा, तू जे काय करतोयस ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी तू अजिबात कोणत्याही प्रकारे निराश होऊ नकोस, किंवा जेव्हा जास्त अभ्यास असताना जो प्रेशर येतो त्याला तू सामोरं जा आणि मी तुझ्याबरोबर आहेच. तर त्या फिलिंगला डिस्क्राईब करणं थोडं कठीण आहे, कारण असं म्हणजे 99 वर्षानंतर त्याच जागेतून तोच कोर्स करताना असं फिलिंग आलं की आपल्याला नुसतं बॅरिस्टरच नाही व्हायचंय, पण आपण बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आपण बॅरिस्टर होतोय. त्या दोघांमध्ये फरक वाटला. नक्कीच नक्कीच मला या ठिकाणी तुम्हाला हे पण विचारायचं आहे की त्यावेळी काही दडपण होतं का? कारण आपण बाबासाहेबांना रिप्रेझेंट करतोय, बाबासाहेबांच्या पिढीला रिप्रेझेंट करतोय, बाबासाहेबांच्या वैचारिक वारस म्हणून आपण तिथे रिप्रेझेंट करतोय, तर ही काही एक दडपण सुद्धा असू शकतं. हे दडपण होतं का त्यावेळी? असं एका प्रकारचं दडपण होतं. त्याचं कारण असं आहे की कोर्सचा जो हा होता, लोड होता, तो फार जास्त होता. मी एकाच वेळेला 3 डिग्र्या घेतल्या, LLB, LLM आणि बार ॲट लॉ, तिन्ही डिग्र्या एकत्र घेतल्या. आणि तेव्हा मला 25 परीक्षा द्याव्या लागल्या कोर्स कम्प्लीट करण्यासाठी, पास होण्यासाठी. आणि त्यावेळेस असं नेहमी वाटायचं की आपल्याला हे जमेल की नाही. तर मी तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगतो की त्याचं म्हणजे मला प्रेरणा बाबासाहेबांकडून कशी मिळाली. तर पहिल्या दिवशी जेव्हा कोर्सची मला पुस्तकं मिळाली, ते आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही एक मोठी सुटकेस घेऊन या. तर मला आधी असं वाटलं नाही की सुटकेस भरून पुस्तकं खरोखर ते देतील की म्हणजे खरोखर नाही, पण मी सुटकेस घेऊन गेलो. आता सांगितल्याप्रमाणे मी वागलो
आणि ते अक्षरशः सुटकेस भरून मला आणखीन एक थैली त्याच्यामध्ये पुस्तकं टाकावी लागली आणि मी घरी आणली. घरी आणल्यानंतर ते सगळं रचलं मी, अशी थप्पी लावली पुस्तकांची आणि एक 4 फुटाची थप्पी लागली पुस्तकांची. तर ते बघितल्यानंतरच दडपण आलं. पण मी त्यानंतर त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅरिस्टर होण्याचा एक फोटो आहे, ज्या दिवशी ते बॅरिस्टर झाले, आणि तो फोटो त्या 4 फुटाच्या थप्पीवरती मी तो फोटो लावला. मी बाबासाहेबांचे म्हणजे जय भीम बोललो, त्रिशरण पंचशील बोललो आणि काम सुरू केलं. आणि त्या इन्स्पिरेशननी जेव्हा मला त्या 25 परीक्षा द्याव्या लागल्या, प्रत्येक परीक्षेला असं वाटलं की आपण बाबासाहेबांचं कुठे ना कुठे आपण त्यांना एक होमेज देतोय, आपण त्यांना त्यांच्या स्मृतीला एक रिस्पेक्ट देतोय. तर असं वाटलं 25व्या परीक्षेनंतर की 26वी जरी असती तरी चांगलं झालं असतं, जेणेकरून आपल्याला बाबासाहेबांना पुन्हा एकदा थँक्यू बोलण्याचं एक कारण असतं. बरोबर बरोबर. अर्थातच त्या ठिकाणी तुम्हाला तो भास नक्कीच होत असेल की बाबासाहेब आपल्या आसपासच आहेत. म्हणजे बरेचदा असं वाटलं असेल की याच ठिकाणी बाबासाहेबांनी म्हणजे याच लायब्ररीमध्ये बाबासाहेब वाचत असतील, इथेच माझ्या पुढे उभे म्हणजे वाचत असतील, किंवा बाबासाहेब याच बेंचवर बसले असतील, किंवा या स्कूलमध्ये या हॉलमध्ये बाबासाहेब उभे असतील थांबले. म्हणजे या पद्धतीनं नक्कीच त्या फिलिंग आल्या असतील. कुणाला येणं साहजिकच आहेत, त्या नक्कीच तुम्हालाही आलं असतील. तर असं काही वाटत होतं का, असं काही? फार चांगला प्रश्न आणि एकदम इमोशनल प्रश्न आहे. आणि त्याचं कारण असं आहे की प्रत्येक क्षणी जेव्हा मी माझ्या म्हणजे ग्रेझिंगमध्ये जेव्हा मी जायचो माझ्या कॉलेजमध्ये, तेव्हा मला असं नेहमी वाटायचं की बाबासाहेब इकडे बसलेत का. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर असं ज्या मी बेंचवरती बसायचो आणि अभ्यास करायचो, तेव्हा असं मला नेहमी वाटायचं की कुणाच ठाऊक की ह्याच खुर्चीवरती ह्याच पाकड्यावरती बाबासाहेब आपण लहानपणापासून या सगळ्या स्टोरीज ऐकल्यात ना की बाबासाहेब एकेकाळी म्हणजे जेव्हा ते बसायचे, एकदा असंही झालं की ते फुल नाईट त्यांनी बसले, कारण लॉक लावून लायब्ररीयन घेऊन म्हणजे घरी गेले, त्यांना माहिती नव्हतं कुठेतरी असेल. आणि सकाळी जेव्हा त्यांनी डिस्कवरी केली की अरे बाबासाहेब तुम्ही इकडे वाचताय. तर मग असं प्रेरणा असल्यानंतर तिकडे अभ्यास न करणं हे अनिवार्य झालं अभ्यास करणं, असं झालं मला ते. कारण त्या मार्केटमध्ये फिरताना आणि अभ्यास करताना नेहमी असं वाटलं की फक्त आपणच नाही, याच्या आपल्या आधी 99 वर्ष आधी बाबासाहेब, आणि 99 वर्ष काही मोठा काळ नाहीये, डिस्टन्स. तर त्यामुळे असं वाटलं नेहमी की ह्याच ठिकाणी, ह्याच जागी आणि ह्याच ग्रेझिंग मधून जे बाबासाहेब बॅरिस्टर झालेले आहेत, त्यानंतर आपल्याला संधी मिळालेली आहे, तर आपण त्या संधीचं काय काय करू शकतो. ते जेव्हा असं फिलिंग आलं तेव्हा ते ऍक्च्युली जे अभ्यासाचं दडपण होतं ते दडपण गेलं. कारण असं वाटलं की आपल्याला आता सिद्ध करायचं आपल्याला स्वतःला, आणि आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचंय की हे आपण न्यू जनरेशन जी आहे हे पुन्हा एकदा करण्याची आपल्याला गरज आहे. की पुन्हा एकदा आपल्याला अशाच प्रकारचा अभ्यास करून, अशाच प्रकारच्या बाबासाहेबांच्या वेळेच्या मुव्हमेंटला एक पुन्हा एकदा एनर्जी देण्याची गरज आहे, आणि आपल्याला तेच कोर्सेस करावे लागतील कारण त्याची गरज आहे. तर असं एक फिलिंग आली. तर हा इमोशनल पार्ट तर झालाच. म्हणजे मला इतका आनंद आहे की मी त्या इन्स्टिट्यूशनमध्ये इतके वर्ष होतो, कारण 3 डिग्र्या एकाच वेळेला घेणे म्हणजे थोडासा त्याचा जो काळ होता तो जास्त होता. पण प्रत्येक दिवशी मला असं वाटायचं की आपलं चीज झालंय, आपण गेलोय, आपण हा कोर्स करतोय, आपण या ठिकाणी जिकडे चाललोय, तिकडे आपण गेल्यानंतर एका प्रकारचं जसं आपल्याला असं फिलिंग येतं की आपण एका एकदम स्पिरिच्युअल टाईप काम करतोय. तर असं मला त्याचं झालं. नक्कीच संपूर्ण भारतवासियांना, संपूर्ण आंबेडकरवादी, जगातील आंबेडकरवादी जिथे कुठे असतील त्यांच्यासाठी जो आनंदाचा क्षण होता तो केवळ संवेदन ज्या दिवशी ती बार्ट लॉची डिग्री घेत होते तो क्षण काही त्यांच्या कुटुंबासाठीच फक्त आनंदाचा किंवा ऐतिहासिक नव्हता, तर तो संपूर्ण भारतवासियांसाठी, संपूर्ण जगातील आंबेडकरवादियांसाठी तो आनंदाचा क्षण होता. मुळातच त्याचं शूटिंग करणं अलाउड नव्हतं, परंतु मला असं वाटतं की ते आहे आपल्याकडे, आपण नक्कीच ते बघूया. मला एवढंच म्हणायचं होतं, बरोबर तुमचं म्हणणं, शूटिंग करायला अलाउड नव्हतं. आई शेवटी आई असते, तर आईने फोन काढलाच आणि ते शूटिंग केलंच. तर आपण पाहूया. ग्रेट. Sanjay. I hereby call you to the bar and publish you barrister. Terry Hart. You barrister. Sanwadan Sanjay Aparanti. I hereby call you to the bar and publish you barrister. Terry Hart. हा तो प्राऊडचा क्षण होता
काय काय नेमकं होतं जरा तो डिस्क्राईब कराल आम्हाला? काय ती पद्धत होती किंवा कशी पद्धत असते आणि बाबासाहेबांना सुद्धा याच पद्धतीनं बाराट लॉ प्रदान केली होती का? जरा मला कळले तर बरं होईल. डिटेल देतो की तुम्ही जब्बार पटेल यांचा जर का जो बाबासाहेबांवरती पिक्चर आहे तो पिक्चर पाहिलात तर एक्झॅक्टली हे सीन त्या फिल्ममध्ये आहे जेव्हा बाबासाहेबांना बॅरिस्टरची पदवी मिळते. आणि आश्चर्य हे आहे की म्हणजे त्या वेळेस पण तेच शब्द वापरले गेले त्याच ठिकाणी त्याच हॉलमध्ये आणि माझ्यासाठी सुद्धा तेच शब्द वापरले गेले त्याच ठिकाणी त्याच हॉलमध्ये 99 वर्षानंतर. फरक फक्त काळाचा आहे. आणि ते हे म्हणतात शब्द होते ते शब्द हे होते की म्हणजे माझं नाव घेतलं गेलं संवेदन संजय परांती, मला बोलवलं गेलं पुढे जसं तुम्ही पाहिलं आणि म्हटलं की आय नाव कॉल यू टू द बार अँड पब्लिश यू बॅरिस्टर. पब्लिश यू बॅरिस्टरचा अर्थ हा आहे की तुमचं नाव पेपरात येतं. जुन्या काळी जेव्हा बॅरिस्टर्स व्हायचे तेव्हा त्यांचं नाव पेपरात यायचं की हे ह्या वर्षी बॅरिस्टर झालेले आहेत, जेणेकरून लोकांना हे कळतं की कोण बॅरिस्टर आहेत, कारण सगळ्याच्या म्हणजे नवीन बॅरिस्टर्स कोण आहेत, कारण त्यांची प्रॅक्टिस सुरू होते. तर ते पब्लिशिंग जे आहे तर ते ऍक्च्युअल पेपरात पण नाव आलं, आता सुद्धा नाव येतं. तर माझं इंग्लिश पेपरमध्ये म्हणजे मला वाटतं 1-2 दिवसांनंतर माझं नाव आलं की ह्या दिवशी ग्रेज इन मधून हे बॅरिस्टर झालेले आहेत आणि संवेदन संजय परांती त्याच्यामध्ये एक आहेत. तर बेसिकली ते पब्लिश यू बॅरिस्टर हे एक जुन्या प्रकार म्हणजे एक परंपरा आहे की ज्यामध्ये आणि बाबासाहेबांच्या काळात पण एक्झॅक्टली हेच शब्द वापरलेले आहेत. म्हणजे त्यांच्या काळात अर्थात हे म्हटलं असेल की डॉक्टर भीमराव आंबेडकर बाबासाहेब पुढे आले असतील आणि त्यांनी म्हटलं असेल आय नाव कॉल यू टू द बार अँड पब्लिश यू बॅरिस्टर. एक्झॅक्टली माझ्याबद्दल झालं 99 वर्षानंतर संवेदन संजय आय कॉल यू टू द बार अँड पब्लिश यू बॅरिस्टर. प्रोसेस काय फिलिंग असेल खरंच आपण खरंच ते एक्सप्रेस नाही करू शकत. आणि अगदी मग ते बाराट लॉ पदवी घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कोणताही आंबेडकरवादी काय करेल? अर्थातच तो बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांसमोर नक्कीच नतमस्तक होऊन बाबासाहेबांना अभिवादन करेल. तर तुम्ही काहीच असंच केलं असावं. काय नेमकं आपण त्यावेळी केलं? कृपया त्याबद्दल मला सांगाल. हो, तर माझी म्हणजे ही सेरेमनी झाल्यानंतर आम्हाला रिसेप्शन ठेवलं गेलं ग्रेज इनने आणि त्या रिसेप्शनमध्ये माझे आई वडील होतेच. आणि त्याच्यामधलं जे फिलिंग होतं त्या रिसेप्शनच्या म्हणजे त्या अख्ख्या पार्टीमध्ये ते असं होतं की आपण फक्त हे सेलिब्रेट आपल्या स्वतःच्या यशासाठी नाही करत आहोत, म्हणजे हे फक्त माझं अचिव्हमेंट नाहीये. ह्याच्या मागे जो समाजाचं जे एक कॉन्ट्रीब्युशन आहे ह्याला आम्ही रिस्पेक्ट देत होतो त्या रिसेप्शनच्या काळी. म्हणजे कारण ही स्टोरी फक्त माझी नाहीये, या स्टोरी मागे जे लोकांनी कष्ट केलेले आहेत आणि जे अख्ख्या समाजाचं त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या समाजाच्या कॉन्ट्रीब्युशनला एक्नॉलेज करणं, त्या समाजाच्या कॉन्ट्रीब्युशनला एका प्रकारे आपण नतमस्तक होणं आणि एका प्रकारे त्यांना हे सांगणं की तुमच्यामुळे मी आता आज बॅरिस्टर झालेलो आहे. त्यामुळे मी असं नेहमी म्हणतो की बॅरिस्टर फक्त मीच नाही, अख्खा समाज बॅरिस्टर झालेला आहे आणि फक्त माझी स्वतःची अचिव्हमेंट नाहीये. जर का समाज आपला इतका ऍक्टिव्ह नसता, आंबेडकरी विचारांचा नसता तर कदाचित मी बॅरिस्टर नसतो झालो. म्हणून मला असं नेहमी वाटलं म्हणजे माझं कॉन्व्होकेशन जेव्हा मी बॅरिस्टर झालो त्या सेरेमनीच्या नंतर तेव्हा आमची चर्चा हीच झाली की ह्याच्या मागची जी लोक आहेत जी आपल्याला व्हिडिओ दिसत नाही, जी आपल्याला ह्या रिसेप्शनच्या ह्याच्यामध्ये नाही आहेत, कारण तिकडून आम्ही लाईव्ह फोन कॉल केला, व्हॉट्सअपचा एक हे केला, लाईव्ह व्हिडिओ कॉल केला, जेणेकरून कारण आमच्याकडे संध्याकाळ होती, भारतामध्ये रात्र होती 1 किंवा 1:30 वाजलेला. तर एवढ्या उशिरा का होईना लोक जागी होती, कारण त्यांना बोलायचं होतं माझ्याशी की तुम्ही बॅरिस्टर झाला हा विषय विटनेस करायचा होता, साक्ष आम्हाला म्हणजे वी वॉन्टेड टू विटनेस दॅट मोमेंट. तर त्यांच्याशी बोलून मला आणि मी केला त्यांना फोन, व्हिडिओ कॉलवरती अनेक लोक हेही झाली म्हणजे लाईव्ह पण झाली आणि त्यांना मी हेच म्हणालो की तुम्ही आहात आणि बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यानंतर जे लोकांनी पुढे नेलेलं आहे त्याचं एक तुम्हाला रिझल्ट आज दिसतंय. म्हणून हा माझ्यासाठी नाही, माझ्या वैयक्तिक म्हणजे मित्रांसाठी परिवारासाठी नाही, हा समाजासाठी एक फार मोठा क्षण आहे आणि हा सामाजिक दृष्टिकोनातून मी ह्याला पुढे काय करेन आणि त्याचं काय चीज करेन ते तुम्ही आता पाहालच असं मी त्यांना ग्वाही. नक्कीच. मी ज्यावेळी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी अभिवादन केलं होतं तो क्षण प्रेक्षकांसाठी इथे दाखवतो. Is Samvedan Aparanti. I am today becoming a barrister from Gray's Inn, 99 years after the great Dr. Babasaheb Ambedkar. As you can imagine, this is a pivotal moment, a monumental moment for our movement. And the reason is because we have waited 99 years in order to see this happen once again.
the caste-affected communities have been harassed and have been humiliated for about 2,500 years, but perhaps now is the time for us to make a move forward towards dignity and social justice. I promise you that from this day onwards, 99 years later, the movement restarts once again. My grandfather was one of the first converts to Buddhism in 1956 at the hands of Dr. Babasaheb Ambedkar himself. Since then, it's my father who has made all kinds of privileges available to us in India thanks to his job as a police officer. Since then, I have come to London, become a barrister, and here you are, 99 years later, Samvedana Paranti becoming the first Ambedkarite Buddhist barrister. This is a huge moment, not just for me, but also for the entire community. And on behalf of everyone, I would like to say a Jai Bhim to all my friends and family and our Ambedkarite community. Thank you. व्हिडिओला जय भीम म्हणून आपण या व्हिडिओला ऍक्च्युली एंड अप केलं होतं आणि 99 वर्षानंतर पुन्हा हिस्ट्री रिपीट होतंय असं तुम्ही ते वर्णन केलं होतं. आणि हा जो क्षण आहे हा म्हणजे तुमच्यासाठी नाही तर संपूर्ण कम्युनिटीसाठी, संपूर्ण समाजासाठी, आंबेडकरवादियांसाठी गर्वाचा क्षण असल्याचं तुम्ही या तुमच्या अभिवादनामध्ये तुम्ही बोलला होता. नक्कीच सगळ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण होता, नक्कीच होता आणि त्याचं वर्णन मी वारंवार केलेलं आहे. मला एक जाणून घ्यायचं आहे की बाबासाहेब तिथून बॅरिस्टरेट लॉ झाले, तुम्ही तिथून लॉ झाले, तर तिथे बाबासाहेबांच्या संदर्भाने काही आठवणी किंवा हा जो फोटो आणि या फोटोसमोर तुम्ही अभिवादन केलं हा कुठला आहे आणि एकूण ग्रेझिन लॉ मध्ये बाबासाहेबांविषयी काय चर्चा असते किंवा काय बाबासाहेबांविषयी माहिती लोकांना हवी असते किंवा काय त्यांना वाटतं बाबासाहेबांविषयी? हो, हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि मी त्याचं उत्तर म्हणजे माझ्या मनामध्ये कसं मी त्याला जस्टिफाय करतो की बाबासाहेबांनी अनेक युनिव्हर्सिटीज मधून डिग्र्या घेतल्या, इकॉनॉमिक्सची डिग्री घेतली वगैरे वगैरे, म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून, कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून, अनेक परदेशातल्या युनिव्हर्सिटीज मधून बाबासाहेबांनी डिग्री घेतली, अनेक डिग्रीज म्हणजे पीएचडी पासून सगळ्या. पण त्यांनी लॉचं एज्युकेशन फक्त ग्रेझिन मधून घेतलं. म्हणजे आपण जे जगाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समअप करायचं झालं तर एक कोणती तरी सगळ्यात मोठी त्यांची अचीवमेंट जी काही असेल ती लोक म्हणतील की ते कॉन्स्टिट्यूशनचे चीफ आर्किटेक्ट होते. आणि चीफ आर्किटेक्चर ते कॉन्स्टिट्यूशन ते का झाले? कारण त्यांचं लिगल बॅकग्राऊंड होतं, ते बॅरिस्टर होते, म्हणजे ते इकॉनॉमिस्टही होते, बॅरिस्टरही होते, त्यांचा हिस्ट्रीचा म्हणजे ते पॉलिमॅथ पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, ज्यांनी अनेक फील्ड्सची मास्टरी केलेली, परंतु त्यांचं लिगल एज्युकेशन फक्त ग्रेझिनमध्ये झालं. आणि मला असं नेहमी वाटतं की ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे जे रूट्स आहेत, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे जे हे आहेत मूळ जे आहे ते ग्रेझिन मधून येतात. कारण बाबासाहेबांचं लिगल एज्युकेशन आणखी दुसरं कुठेच झालं नाही, फक्त ग्रेझिन मध्ये झालं. त्याच्यामुळे मला ग्रेझिन ही नेहमी अशी स्पेशल जागा वाटते की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे रूट्स त्याच्यातून आहेत. म्हणजे आपला देश जो चालतोय आता ज्याच्या बेसिसवरती त्याचं लिगल ट्रेनिंग बाबासाहेबांनी ग्रेझिन मधून घेतलं, जिकडे मी शिकलो. म्हणून मला त्याचं नेहमी एक असे वैशिष्ट्य वाटलेलं आहे माझ्या स्वतःच्या म्हणजे पर्सनल लेवलवरती सुद्धा आणि एका सामाजिक लेवलवरती सुद्धा. आणि हे ग्रेझिनला व्यवस्थित माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन हे काय आहे. त्याचं एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो की मी जेव्हा ऍडमिशन घ्यायला गेले, मी जेव्हा ठरवलं की आपण बॅरिस्टर व्हायचं आणि मी ग्रेझिनला जेव्हा गेलो आणि त्यांना हे विचारलं की तुम्ही मला माहिती द्याल का की ग्रेझिन काय असतं किंवा बॅरिस्टरची बनण्याची प्रोसेस काय असते. तर त्यांनी विचारलं की तुम्ही कुठले आहात, काय आहात. तर मी बोललो की मी भारताचा आहे. तर ते म्हणाले तुम्हाला माहिती आहे का की तुमचे जे कॉन्स्टिट्यूशन मेकर आहेत ते ग्रेझिन मधून शिकून गेलेत. मी बोललो अच्छा, कोण? तर ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर इतकं वेगळं वाटलं की 15 मिनिटं आपण ब्रिटिशांकडून ऐकूया आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत. आणि मी ते ऐकत गेलो, मी त्यांना अजिबात काहीच सांगितलं नाही. आणि ती इतकी मजा आली की 15 मिनिटांनंतर मी त्यांना सांगितलं की हो, फक्त हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हालाच नाही परंतु आमच्यासाठी काय आहेत आता मी तुम्हाला सांगतो, थोडा वेळेस मी तुम्हाला सांगतो. तर बेसिकली हा जो प्रकार आहे ग्रेझिनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी माहिती आहे. आणि म्हणजे गुड न्यूज ही द्यायची होती, मागच्याच वर्षी त्यांनी आंबेडकर रूम ही स्थापन केली आहे स्पेसिफिकली एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीसाठी ग्रेझिन मध्येच, आणि त्याचं नाव दिलंय डॉक्टर आंबेडकर रूम. आणि हा जो पोस्टर पाहिला तुम्ही, जो पोस्टरपेक्षा जे पेंटिंग पाहिलं, ते पेंटिंग हे लार्ज पेन्शन रूम नावाचे एक रूम आहे ग्रेझिन मध्ये, लार्ज पेन्शन रूम. आणि त्या लार्ज पेन्शन रूम मध्ये एकदम मेन ठिकाणी लावलं त्यांनी. म्हणजे मी एकदा एका ट्रेनिंगसाठी गेलेलो तिकडे, एका क्लाससाठी, आणि क्लाससाठी गेल्यानंतर मला माहिती नव्हतं बाबासाहेबांचं तिकडे पेंटिंग आहे. आणि गेल्यानंतर मला जेव्हा ते पेंटिंग दिसलं
तर माझा क्लासवरचा तर लक्षच उडालं. म्हणजे तो एकमेव क्लास असा होता की ज्याच्यामध्ये क्लासमध्ये काय झालं मला असं काहीच सांगता येत नाही. मला ते अजिबात आठवलं नाही. नोट्स नंतर मला घ्याव्या लागल्या माझ्या मित्राकडून. परंतु ते पेंटिंगकडे मी 1 तास पाहत राहिलो. कारण मी म्हणालो की आपण कुठे आहोत, आपण काय बघतोय. आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पेंटिंग, आणि ते इतकं सुंदर पेंटिंग आहे, असं वाटतं ते ऍक्च्युअल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर आहेत. आणि ते सगळं पाहत असताना असं वाटतं की आपल्या म्हणजे आपण 99 वर्षानंतर जे चाललेलो आहे ह्याच्यामध्ये म्हणजे चालतोय ह्याच्यामध्ये बाबासाहेब आपल्याला शोधण्याची गरज नाही कुठे. ग्रेझींनी ऑलरेडी बाबासाहेबांना सगळीकडे टाकलेलं आहे. म्हणजे सगळ्या त्यांची मेमरी, त्यांचे फोटोज वगैरे आणि त्यांचे पेंटिंग्स वगैरे सगळीकडे आहेत. त्याच्यामुळे ज्या प्रकारे ते बाबासाहेबांना सेलिब्रेट करतात ते आपल्या आंबेडकर जयंतीसारखे सेलिब्रेट करतात. आणि त्याचा जो गर्व झाला तो मला म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. मला असं वाटलं हे आपलं घर आहे. मी माझ्या आईला वडिलांना इकडे चहा प्यायला न्यायचो. तिकडे फार छान कॅन्टीन आहे आणि कदाचित तुम्ही जर का आला घेऊन जाईल तर त्यामध्ये असं ठिकाण आहे ना की तुम्ही तिकडून तासन तास जाणार नाही. आणि त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी बसल्यानंतर असं वाटतं हे आपलं घर आहे. इकडे बाबासाहेब शिकलेले आहेत आणि इकडे शिकून त्यांनी घटना लिहिलेली. त्यामुळे त्याचं हक्काचं ठिकाण ज्याला आपण म्हणतो, आणि त्या हक्काच्या ठिकाणी मला अभ्यास करायला मिळाला. त्या ठिकाणी मला असं वाटलं की जेवढा कोर्स वाढेल म्हणजे आणखीन जर का 1-2 वर्ष गेली तर आणखीन मजा येईल. आणि म्हणजे त्याचा एक बेनिफिट हे आहे की ग्रेझिनचं तुम्ही बॅरिस्टर झाले म्हणजे कोणत्याही इंचचे बॅरिस्टर 4 इंच आहेत, त्याची थोडी हिस्ट्री पण सांगतो मी. तर तुम्ही ग्रेझिनचे बॅरिस्टर झाल्यानंतर ते परमनंट तुम्ही बॅरिस्टर म्हणजे मेंबर राहतात त्या इंचचे. त्याच्यामुळे इंचचे फंक्शन्स होत राहतात. दर वर्षाला अनेक फंक्शन्स होत राहतात. तर तुम्ही त्या सगळ्या फंक्शन्सला जाऊ शकता. आणि मी असं ठरवलंय की जेव्हा मी आता परत लंडनला जाईन, आता कोविडमुळे थोडंसं बंद आहे, पण जेव्हा कोविड संपेल त्याच्यानंतर सगळे जे फंक्शन्स असतील त्याला फक्त मी एक ऑडियन्स म्हणून जाईन, कारण मी मेंबर आहे आता ग्रेझिनचा, मी बॅरिस्टर झाल्यामुळे. आणि त्या ऑडियन्स म्हणजे त्या फंक्शनसाठी जाणे हे माझ्यासाठी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे फंक्शन अटेंड केलेले आहेत आणि त्यांनी ह्याच्यातून जे काही एज्युकेशन घेतलेलं आहे तेच एज्युकेशन मलाही 99 वर्षानंतर मिळतंय. ह्याचा भास जेव्हा होतो तेव्हा मला फार आनंद होतो. त्याच्यामुळे ग्रेझिनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हिस्ट्री, त्यांची लेगसी, त्यांची इम्पॉर्टन्स इतक्या व्यवस्थित पद्धतीने माहिती आहे की त्यांनी ते आंबेडकर रूम मागच्या वर्षी म्हणजे 2021 साली त्यांनी ही केली, स्थापन केली. ग्रेट 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 थिंग्स. म्हणजे अक्षरशः म्हणजे बाबासाहेबांच्या नावासाठी विद्यापीठासाठी झगडत असलेला महाराष्ट्र किंवा आपण मराठवाडा बघितलेला आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे कोलंबिया असेल किंवा आता ग्रेझिन असेल, म्हणजे हे बिनदिक्कत बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणात अभिवादन करतायत. बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणा किंवा बाबासाहेबांना ग्रेट कॉन्स्टिट्यूटर म्हणून ते प्रेझेंट करतायत. यापेक्षा अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी काय असू शकेल. नक्कीच फार महत्वाच्या गोष्टी तुम्ही इथे आम्हाला सांगितल्यात. तिथे म्हणजे तुम्ही त्या भागातून आलात, याचा म्हणजे याचा प्रभाव त्या लोकांवर काय होता की तुम्ही बाबासाहेबांच्या भूमीतून आला, बाबासाहेबांच्या महाराष्ट्रातून आला किंवा त्याच मुंबई किंवा ज्या प्रांतातून आपण येतो, हे त्यांना कसं अप्रिशिएट केलं त्या लोकांनी तिकडे? तर त्यांना त्याचं फार आश्चर्य वाटलं, कारण माझ्या आधी त्यांना कोणीच सांगितलेलं नव्हतं की मी बाबासाहेबांमुळे ग्रेझिनमध्ये आलोय. म्हणजे तिकडून बॅरिस्टर्स होऊन गेले, पण आपल्या समाजातले बहुजन समाजातले झालेले नाहीत. ग्रेझिन मधून जे झाले ते इतर दुसऱ्या इंच मधून, जसं आपल्याला बॅरिस्टर खोब्रागडे माहिती असते, तर ते झाले लिंकन सेन मधून, जिकडे मोहम्मद अली जिना शिकले. आणि म्हणजे 4 इंच आहे. मी तुम्हाला एक त्याचं हे सांगतो. एक आहे ग्रेझिन, जिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, बॅरिस्टर झाले. दुसरं आहे लिंकन, जिकडे मोहम्मद अली जिना हे पाकिस्तानचे फाउंडर आहेत, ते बॅरिस्टर झाले. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती असलेले बहुजन समाजाचे बॅरिस्टर खोब्रागडे हे सुद्धा तिकडून बॅरिस्टर झाले. तिसरं आहे इनर टेम्पल, जिकडून गांधी बॅरिस्टर झाले. आणि चौथं आहे मिडल टेम्पल, जिकडून वल्लभभाई पटेल बॅरिस्टर झाले. तर आपले जे 4 फाउंडिंग फादर्स म्हणजे मेजर फाउंडिंग फादर्स जे आहेत मेजॉरिटी, ते सगळे बॅरिस्टर्स होऊन गेलेले आहेत. परंतु ग्रेझिनने हे कधी ऐकलं नव्हतं की बाबासाहेबांच्या एका विचाराने इन्स्पायर होऊन कोणीतरी पुन्हा एकदा बॅरिस्टरसाठी येत आहे. म्हणून मी त्यांना जेव्हा त्यांना सांगितलं की मी सुद्धा म्हणजे फक्त एक बॅरिस्टर होण्यासाठी नाही, पण बाबासाहेबांना एक होमेज देण्याकरता, अभिवादन करण्याकरता मी बॅरिस्टर होतोय. आणि ह्यांना हे सांगितलं की माझे आजोबा जे होते ते आजोबांनी बाबासाहेबांच्या हाती 56 साली दीक्षा घेतली नागपूरला. आणि त्यानंतर त्यांनी जे काही वळण माझ्या वडिलांच्या म्हणजे त्यांच्या फॅमिलीला जे लावलं, त्याच्यामुळे वडिलांनी ते पास ऑन केलं, मला त्याची शिकवणूक मला मिळाली. आणि ही लिंक लावत गेलो की आजोबा त्यांनी दीक्षा घेतली, त्यानंतर जे शिकवणूक त्यांनी वडिलांना आणि त्यांच्या भावंडांना दिली, आणि ज्या प्रकारे वडिलांनी ते त्याच प्रकारे माझ्यापर्यंत आणली. आणि मी इंग्लंडला आल्यानंतर कोणत्याही प्रकारे काही फक्त पोट भरून असं जीवन जगलेलं नाहीये, कारण नोकरी तर कोणीही करतं, पण आपण बाबासाहेबांचं काम कार्य पुढे नेण्याकरता आपण काय करू शकू. तर त्याची प्रेरणा घेऊन जेव्हा मी ग्रेझिनला गेलो
आणि बॅरिस्टर झालो, ही जेव्हा मी स्टोरी ग्रेझिंगच्या लोकांना सांगितली, ते इतके इन्फ्लुअन्स झाले त्या गोष्टीमुळे की ते म्हणाले की ह्याचा आपल्याला एक व्हिडिओ काढावा लागेल, त्याचं एक डॉक्युमेंटरी टाईप बनवावं लागेल, की जेणेकरून, कारण त्यांना सुचवलं की ही स्टोरी जी आहे ना ही फार पर्सनल आहे आणि ही सामाजिक स्टोरी आहे, म्हणजे ही ह्याला एक डायरेक्ट लिंक आहे बाबासाहेबांची. त्याच्यामुळे मी फक्त बाबासाहेबांच्या फोटोच्या समोर फोटो काढण्यासाठी नाही उभा राहत, मी हा विचार करतो की बाबासाहेबांना त्या काळामध्ये असं अपेक्षित असेल की मी फक्त बॅरिस्टर झालो तर ठीक आहे, कारण बाबासाहेबांनी एक काही ठराविक लोक विद्यार्थी इंग्लंडला ते घेऊन गेले पुढच्या शिक्षणासाठी. तर बाबासाहेबांना पण कदाचित हे असेल, म्हणजे त्यांच्या विजन मध्ये असेल की पुढे पण बॅरिस्टर आपले व्हावे, आणि ते विजन मी फुलफिल करतोय असं मला त्या दिवशी भास झाला. म्हणून मला नेहमी असं वाटतं की ग्रेझिनच्या दृष्टिकोनातून ही स्टोरी जी आहे माझी, ही स्टोरी फार इन्स्पिरेशनल आहे, आणि कदाचित त्याच्यामधला म्हणजे त्याचा व्हिडिओही निघेल जेव्हा कोविड संपेल तेव्हा. ग्रेट 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 थिंग्स आहेत या सगळ्या, आणि भरभरून तुम्हाला ग्रेझिनने दिलं आणि ग्रेझिन कडून तुम्ही सुद्धा भरभरून घेतलं. परंतु एक आंबेडकराईट म्हणून ग्रेझिन मधून बाहेर पडून आज जे काही आपण समाजापुढे एक प्रेझेंट करतोय, बरोबर आहे, तर हे प्रेझेंट असताना की म्हणजे तुम्ही शिकलेले आहात, अनेक लोक शिकलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर्स, वकील बरेच आहेत, परंतु एक आंबेडकरवादी बॅरिस्टर असणं, वकील असणं, एक आंबेडकरवादी इंजिनियर असणं, एक आंबेडकरवादी प्राध्यापक असणं, डॉक्टर असणं, हे वेगळं आहे. तर या दोघांमधला डिफरन्स आणि या दोघांमधली जी गोष्ट आहे ती मला इथे जाणवते तुमच्यामध्ये, की तुम्ही प्रत्येक गोष्ट ही बाबासाहेबांशी जोडून बोलताय, बाबासाहेबांना म्हणजे अभिप्रेत अशी बोलताय. तर मला एक सांगायचं, हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की एक तुम्ही बॅरिस्टर असणं किंवा आंबेडकरवादी बॅरिस्टर असणं किंवा एकूणच प्रोफेशनल, अनेक प्रोफेशनल्स आहेत, परंतु एक साधा प्रोफेशनल असणं आणि एक आंबेडकरवादी प्रोफेशनल असणं, हे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की आपण, म्हणजे मी या स्टेटमेंटने सुरू करतो की वी आर बिकॉज ही वॉज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आपण आहोत. तर ते जेव्हा त्या स्टेटमेंट, ही माझी स्टार्टिंग पोझिशन आहे, आणि त्या स्टार्टिंग पोझिशनमुळे इतकी क्लॅरिटी आहे की बाबासाहेबांना बाजूला ठेवून आपलं वैयक्तिक काहीतरी दुकान उघडणं हे मला कधीच माझ्या मनात पण आलं नाही आणि कधी येणारही नाही. आणि त्याचं कारण असं आहे की प्रत्येक, म्हणजे ह्या जगामध्ये प्रत्येक माणूस एक नोकरी करतो, पैसे कमवतो, पोट भरतो, पण त्या व्यतिरिक्त पण आयुष्य असतं, आणि आपण बाबासाहेबांना बिट्रे करू शकत नाही असं मला नेहमी वाटतं. म्हणजे की आपण, तुमच्या कदाचित फोनवरून आवाज येत असेल म्हणून मी म्यूट करतो. हा, तर बाबासाहेबांना आपण इग्नोर करून, बाबासाहेबांना बिट्रे करून, बाबासाहेबांना बाजूला ठेवून आपण कोणत्याच प्रकारे म्हणजे आयुष्य तर जगूच शकत नाही असं मला माझ्या वडिलांनी शिकवलेलं आहे. आई वडिलांनी हे शिकवलेलं आहे की तू जर का जयभीम बोलणार नशील, तू जर का समाजासाठी काही करणार नशील, तर तू काही जरी झालं तरी आमचं, म्हणजे आम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये समाजासाठी काहीतरी करणार तर त्याच्याबद्दल बोल. जर का त्याचा समाजाला लाभ होतो तर त्याच्याबद्दल आम्ही तुला कितीही म्हणजे एंटरटेन करू. पण तू जर का वैयक्तिक पातळीवरती बोलणार असशील आणि पोट भरू धंदे जर का करत असशील तर मग ते आम्हाला सांगू नकोस, आम्हाला ते ऐकवत नाहीत, असं इतकं क्लॅरिटी आहे आमच्या घरामध्ये. तर त्यामुळे काय झालं की हे माझ्यासाठी बाबासाहेबांना ऍक्सेप्ट करणं, बाबासाहेबांना विचारात ठेवून पुढे जाणं, आणि आंबेडकरी बॅरिस्टर होणं, म्हणजे ऍडव्होकेट बॅरिस्टर सगळे म्हणजे अनेक लोक होतात, पण बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणं हे माझ्यासाठी ऑप्शनल नाहीये. हे असं मी हे नाही घेतलेलं की हा आपण आता मिशन घेऊया आणि आपण पुढे सरकूया, आता आपल्याला करावंच लागेल, जबाबदारी वाटली, असं नाहीये. हे मी नाही केलं तर मग ते ऑड आहे असं मला वाटतं. आणि त्याचं कारण आहे माझं ग्रूमिंग जे झालेलं आहे ना आई वडिलांकडून, हे सामाजिक अँगलने झालेलं आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा बॅचलर्स केलं, मी सोशल सायन्समध्ये केलं इंग्लंडमधून, आणि त्यानंतर मास्टर्स केलं ह्युमन राईट्समध्ये, MA ह्युमन राईट्स, आणि ते मी 21व्या वर्षी केलं. तर त्याच्यामुळे 21व्या वर्षाची क्लॅरिटी होती की आपल्याला बाबासाहेबांच्या मिशनसाठी पुढे काहीतरी जर का करायचं झालं तर मग आपल्याला ह्युमन राईट्स शिकावं लागेल, कारण ते मास्टर्स तर कोणी काही करू शकतं. असं पण विचारू शकतो की आपण कोणत्या तरी टेक्निकल फील्डमध्ये, जिकडे आपल्याला ह्याच्यानंतर MBA करू शकतो माणूस, की हे केल्यानंतर आपल्याला मस्त जॉब मिळेल आणि आपण सुखी आयुष्य इंग्लंडमध्ये जगू शकतो. पण मी ह्युमन राईट्स केलं, आणि त्यानंतर मी चळवळीत सामील झालो इंग्लंडमध्ये. म्हणजे बेसिकली तिकडे जातीयवादाला मी बेकायदेशीर केलं. म्हणजे माझ्याबरोबर मी आणि अनेक आणखीन NGOs आणि लोकांनी पार्लमेंटला, म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटला सांगून की तुम्हाला जे इकडे एक इंडियन कम्युनिटी दिसते ती काही अशी एक ब्लॉक नाही येतो, त्याच्यामध्ये अनेक डिव्हिजन्स आहेत, जसं साहेबांनी सांगितलं. ओके, म्हणजे हा टप्प्याटप्प्यामध्ये असलेला हे आहे, खालचा तबका आहे
त्याला अजिबात प्रोटेक्शन नाहीये आणि तुम्हाला कळत नाही, कारण सवर्ण जातीचे लोक तुम्हाला कळून देत नाही. ते तुम्हाला हे दाखवतात की युनिफाईड ब्लॉक आहे, हा युनिफाईड समाज आहे. आणि हे जेव्हा त्यांना दिलं, हे जेव्हा त्यांना सांगितलं गेलं, मी पार्लमेंटमध्ये भाषण केलेलं आहे आणि ते सुद्धा जय भीमने सुरू करतो, जय भीमने संपवतो. ते सगळं सांगितल्यानंतर त्यांचे डोळे उघडले की हो, आपल्याला यांना मदत करावी लागेल. ज्या प्रकारे इकडे अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे त्याचप्रमाणे तिकडे इक्वालिटी ऍक्ट आहे. आणि त्या इक्वालिटी ऍक्ट खाली मी कायदा आणला, मी आणि अनेक लोकांनी मिळून तो कायदा आणला, त्यांना पटवून दिलं की या कायद्याची गरज आहे. आणि जातीवादाला बेकायदेशीर केलं इंग्लंडमध्ये. हे 2010 मध्ये झालं. आणि म्हणजे त्याच्यानंतर जे मला फिलिंग आलं की आपण जेव्हा मी बॅरिस्टर नव्हतो तेव्हा मला तेव्हा असं फिलिंग आलं की आपण जर का बॅरिस्टर किंवा लॉची कोणतंच एज्युकेशन नसताना आपण जर का इंग्लंडचा कायदा बघू शकलो, तर मग आपण बॅरिस्टर झाल्यावर काय करू शकतो? कारण ह्याच्या पलीकडे काहीच नाही प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून. आणि मग त्याच्यानंतर मी ऍडमिशन घेतलं आणि मी त्या 3 डिग्रीज घेतल्या. तर MA ह्युमन राईट्सच्या जोरावरती मला इतका कॉन्फिडन्स मिळाला की हे लॉ चेंज मध्ये आणि जातीवादात बेकायदेशीर लिहिलं गेलंय कॉन्स्टिट्यूशनमध्ये, कास्ट हा रेसच्या खाली येतो असं लिहिलेलं गेलंय. आणि त्याचं आणि त्याला रेझिस्टन्स होतं सवर्ण जातीय, कारण त्यांना ते एक्सपोज करायचं नव्हतं की कास्ट हा इश्यू आहे. आणि ते एकदा एक्सपोज झालं की मग लगेच त्याच्यावरती रिसर्च चालू होतं की काय नक्की प्रकारे, किती प्रमाणात आहे, कोण त्याला जबाबदार आहे, वगैरे वगैरे. आणि हे सगळं केल्यानंतर मला अशी जाणीव झाली, म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाकडे येतो की आंबेडकरी बॅरिस्टर, आंबेडकरी ऍडव्होकेट किंवा आंबेडकरी व्यक्ती आणि नॉन आंबेडकरी व्यक्ती याच्यामध्ये फरक हा असतो की जो नॉन आंबेडकरी असतो तो पहिला विचार करतो की आपण पोट भरण्याचं आपलं साधन काय असावं. आणि ते पोट भरल्यानंतर तो व्हॉट्सअपवरती आपल्या जेवणाचे फोटोज टाकायला लागतो की मी आज नक्कीच आंबेडकरी विचाराचा माणूस असतो तो हे सांगतो की आज मी समाजासाठी काय केलं, आज मी समाजासाठी काय कमिटमेंट तो द्यायला लागतो. आणि ही कमिटमेंट दिल्यानंतर त्याचा एक प्रवास असतो ना, तो प्रवास ऑटोमॅटिकली आंबेडकराईट मेथडनी तो पुढे जातो. त्याला काही ऑटो पायलट वरती जातो तो ऑलमोस्ट. पण जर का त्याचा आंबेडकराईट विजन नसेल, जर का त्याचा आंबेडकराईट ग्रूमिंग नसेल, तर तो तुम्हाला जय भीम पण बोलत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. ग्रेट थिंग्स. या ठिकाणी आज मुळातच कायदे बनवण्याची प्रक्रिया किंवा कायदे बदलण्याची प्रक्रिया, ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये जो भारतामध्ये जी काही आपण कायदे बनवण्याची पद्धत म्हणतो, संसद किंवा कोर्ट हे कायदे बनवतात, त्याच पद्धतीने इंग्लंडमध्ये सुद्धा कायदे बनवले जातात. कायद्यांची माघार सुद्धा होऊ शकते. महाराष्ट्राने, भारताने आताच किसान आंदोलनाच्या नंतर कायदे मागे घेतल्याची एक प्रक्रिया बघितलेली आहे. तर नक्कीच जनतेचा दबाव असेल, आपली गरज असेल, तर ते नक्कीच यशस्वीरित्या आपण आपले कायदे, आपले हक्कासाठी असलेल्या गोष्टी पुढे नेऊ शकतो. फक्त त्याला संवैधानिक दर्जा असला पाहिजे, त्याला ह्युमॅनिटीचा दर्जा असला पाहिजे. आपण ते नक्कीच आपल्या कुठेही संसदेत असेल किंवा जागतिक लेवलवर ते कायदे आपण पास करू शकतो. ह्युमन राईट मध्ये सुद्धा पास करू शकतो. फार सुंदर उदाहरण तुम्ही या एक्सप्लेनेशन मध्ये आम्हाला दिलं. फारच ग्रेट. सो आताच तुम्ही यामध्ये एक उल्लेख केला की तुम्ही अमेरिकेवरून काही शिकलात आणि नंतर इंग्लंडमध्ये सुद्धा शिकलात. तर एकूणच तुमच्या शिक्षणाची पार्श्वभूमी मला नक्कीच आवडेल. चालेल. तर माझे वडील, मी थोडंसं चाइल्डहुड पण घेतो त्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड आहे. वडील माझे पोलीस ऑफिसर होते, क्लास 1 पोलीस ऑफिसर. आणि त्यांच्या ट्रान्सफर्समुळे, त्यांच्या पोस्टिंग्समुळे अख्खं महाराष्ट्र मी फिरलो. म्हणजे अलिबाग पासून ते ब्रह्मपुरी, चंद्रपूर इथपर्यंत 10वीपर्यंत 8 शाळा. आणि 8 शाळा झाल्यानंतर म्हणजे त्याचा पण एक अनुभव वेगळा असतो. दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी वडिलांची बदली व्हायची. आणि ती बदली झाल्यानंतर मी म्हणजे असं एक फिलिंग येतं त्यामध्ये की आपल्याला चेंजला सामोरं जायचं आहे. आपल्याला जशी बुद्धाचं जे एक थिअरी आहे, तत्वज्ञान आहे, की आपल्याला नथिंग इज परमनंट, एव्हरीथिंग इज चेंजिंग. तर त्यामुळे ते ऍक्सेप्ट करून जेव्हा मी अनेक अशा ठिकाणी, म्हणजे अनेक शाळा जेव्हा बदलल्या, तेव्हा मला असं वाटलं की हो चालेल, आपण परदेशातही जाऊ शकतो, आपल्याला काही त्याच्यामध्ये ऍडजस्ट होण्यासाठी काही प्रॉब्लेम राहणार नाही. आणि तेव्हा एक ऑपॉर्च्युनिटी आली रोटरी क्लब तर्फे अमेरिकेला जायची. मी तेव्हा 15 वर्षाचा होतो, 10वी मध्ये झालेलं. आणि अमेरिकेला पाठवण्याकरता माझे आई वडिलांनी प्रयत्न केले आणि त्याच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये मी सिलेक्ट झालो रोटरी क्लबच्या. आणि तेव्हा जेव्हा मी अमेरिकेला गेलो, तेव्हा मला पहिल्यांदा असं कळलं की कास्ट फ्री सोसायटी पण एक असू शकते. जसं मी नेहमी बाबासाहेबांचं वाचताना मला इतका आनंद होतो की ते कोलंबियाचे जेव्हा ते त्यांचे अनुभव सांगतात, तेव्हा ते हे म्हणतात की पहिल्यांदा, आणि जेव्हा ते परत येतात आणि जेव्हा आपण ऐकतो त्यांच्यावरती फायली फेकल्या गेल्या गुजरातमध्ये, बडोद्यात,
म्हणजे बॅरिस्टर होऊन आल्यानंतर, तर तेव्हा हे सांगतात की 5 वर्षाच्या माझ्या परदेशातल्या अनुभवामुळे मी कम्प्लिटली विसरलेलो की इकडे हा समाज किती जातीवादी आहे. आता अर्थात बाबासाहेबांच्या लेवलचा जातीवाद मला झाला नाही, कारण माझे वडील पोलीस होते, पोलिसांकडून कोणी पंगा घेत नाही, परंतु मला जाणीव तर होतीच की हा जातीवादी समाज आहे, कारण घरामध्ये रोज चर्चा व्हायची. म्हणजे 5 वर्षाचा असताना पासून आई वडील माझ्याबरोबर कास्टची चर्चा ही करायची दररोज, की हा समाज काय आहे, बाबासाहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन्स किंवा आन्सर्स आणि सोल्युशन्स काय आहे, आणि आपल्याला पुढे जाऊन काय करायचं याची पूर्ण क्लॅरिटी होती. तर त्याच्यामुळे अमेरिकेला गेल्यानंतर मला एक कास्ट फ्री समाज दिसला, आणि मला हे दिसलं त्यामध्ये की भारताला पर्याय आहे. म्हणजे कास्टिझम हा काही नॉर्मल नाहीये, आणि कास्टिझम हा सगळीकडे नाहीये, कास्टिझम हा अपवाद आहे, हे मला अमेरिकेला गेल्यावर कळलं. आणि अमेरिकेला मी 1 वर्ष अनेक होस्ट फॅमिलीजमध्ये राहिलो. म्हणजे असं मी हॉस्टेलमध्ये राहिलो किंवा शाळेच्या बोर्डिंगमध्ये राहिलो, मी अमेरिकन फॅमिलीजमध्ये राहिलो. तर फॅमिलीजमध्ये राहिल्यानंतर त्यांचं जे कल्चर होतं ते मी आत्मसात केलं. ते मला कळलं ह्याच्यामधली डेमोक्रॅटिक पद्धत काय असते, ह्याच्यामधलं फ्रीडमची कन्सेप्ट काय असते, आणि ते फ्रीडम आणि डेमोक्रेसी किती लो एज मध्ये तुम्हाला मिळतं, आणि त्यामुळे मॅच्युरिटी येते. कारण आपण काहीच करत, म्हणजे काहीही करतो, म्हणजे असं एक मनामध्ये हे येतं की आपण काही करू शकतो, पण जेव्हा काहीही करण्याची फ्रीडम असते तेव्हा ऍक्च्युअली माणूस थोडासा कंट्रोल करतो, कारण तो बोलतो मी काही ठरवलं तर मी काही करू शकतो, पण ह्याचा अर्थ हा नाही मी काही करावं, असं एक फिलिंग येतं. त्याच्यामुळे मॅच्युरिटी फार लवकर आली. मी परत आलो भारतात 1 वर्षानंतर, आणि तो 1 वर्षाचा प्रोग्राम होता, आणि मी 11वी आणि 12वी केलं. आणि 11वी आणि 12वी केल्यानंतर मी म्हणजे एक्झॅक्टली जसं बाबासाहेब आधी कोलंबिया युनिव्हर्सिटीला गेले अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, आणि मग त्यानंतर ते इंग्लंडला गेले. तर ऑलमोस्ट म्हणजे मी तसं प्लॅन नाही केलं, पण तसंच झालं. मी आधी अमेरिकेला गेलो, 11वी 12वी मी इंडियात केली, आणि त्यानंतर मी इंग्लंडला गेलो, आणि पुढच्या ज्या 6 डिग्र्या होत्या माझ्या, त्या सगळ्या मी इंग्लंडमध्ये घेतल्या. तर माझ्या डिग्र्या आहेत बॅचलर्स ऑफ सायन्स म्हणजे BSc, त्याच्यानंतर MA ह्युमन राईट्स, त्याच्यानंतर LLB, LLM आणि बारट लॉ, ह्या 5 तर आहेच. आणि 6वी जी आहे ती माझी स्वतःची पर्सनल हॉबी आहे. मी एक ऍक्टर पण आहे, आणि मी तिकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ऍक्टिंग मध्ये केलेला आहे लंडनमध्ये. आणि त्यानंतर मी काही वर्ष स्टेजवरती सुद्धा ऍक्टिंग केली, आणि त्याच्यातून म्हणजे तो एक माझा पेशा होता बॅरिस्ट्री करण्याच्या आधी. म्हणजे मुवमेंट, म्हणजे एका बाजूला मुवमेंट चालू होती की आपण जातीवादाला कसं बेकायदेशीर करायचं, आणि दुसऱ्या बाजूला मी स्टेजवरती सुद्धा होतो. तर असं माझं एक थोडंसं प्रोफाईल आहे. मी माझं हॉबीला कधी सोडलं नाही, आणि त्याबरोबरच शिक्षणही घेत राहील. नक्कीच. म्हणजे ही एक वेगळी गोष्ट वाटली की तुम्ही ऍज अ ऍक्टर म्हणून सुद्धा काम केलं. ऍक्टिंग हा तुमचा पॅशन आहे, प्रोफेशन आहे, प्रोफेशन नाही पॅशन आहे असं म्हणूयात आपण, आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ते केलं असेल नक्कीच, कारण फार पॅशन आहे तुमच्यामध्ये. मला आता पुढे जे काही आपण जाणार आहोत तर नक्कीच तुम्ही आता बॅरिस्टर झालेला आहात, नक्कीच. फक्त एक छोटासा प्रश्न आपण घेऊन पुढे जाऊयात की बॅरिस्टर आणि LLM म्हणजे लॉ, ज्याला आपण बारट लॉ आणि LLB किंवा LLM जे म्हणतो, यातला नेमका फरक काय आहे? म्हणजे ऍडव्होकेट आणि बॅरिस्टर यातला नेमका फरक काय आहे? तर बेसिकली इंग्लंडमध्ये प्रोफेशन स्प्लिट आहे, वकिलाचं प्रोफेशन, आणि त्याला दोघांनाही LLB लागतं. म्हणजे LLB हा बेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कायदा शिकता, फंडामेंटल कायदा शिकता, आणि LLB झाल्यानंतर 2 वेगळे स्ट्रीम्स असतात. एक असतो बॅरिस्टर जो कोर्टात बोलतो, आणि दुसरा असतो सॉलिसिटर जो क्लायंटशी डील करतो, जो क्लायंटचे पेपर्स गोळा करतो, क्लायंटमध्ये म्हणजे त्याची केस कोर्टात फाईल करतो. जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे, रिसर्च वर्क आहे, क्लायंटची कॉन्टॅक्ट ज्याचा आहे तो असतो सॉलिसिटर. तर सॉलिसिटर कोर्टात मॅटर जातं तेव्हा सॉलिसिटर आणि क्लायंट हे दोघे बॅरिस्टरकडे येतात, कारण फक्त बॅरिस्टरला कोर्टामध्ये बोलण्याची परवानगी असते, सॉलिसिटरला नसते. ओके. सॉलिसिटरला बोलायचं असेल कोर्टामध्ये तर त्याला आणखी थोडासा अभ्यास करावा लागतो, त्याला म्हणतात त्याला राईट्स ते घ्यावे लागतात, परंतु बॅरिस्टरला ते राईट्स पहिल्या दिवसापासून असतात. ओके. तर त्यामुळे हा प्रोफेशन स्प्लिट असल्यामुळे बोलणारा कोण आणि त्याच्या मागे बसून क्लायंटला शांत करणारा कोण, ह्या दोघांमध्ये फरक आहे. तर त्याच्यामधला मी शोधला. म्हणून बाबासाहेबांचं मला इतकं कौतुक का वाटतं की बाबासाहेब बॅरिस्टर असल्यामुळे त्यांचं जे आपण ओरेशन ऐकतो, त्यांचं जे आपण एक पब्लिक स्पीकिंग स्किल जे पाहतो, कारण बाबासाहेबांसारखा पब्लिक स्पीकर मी आजपर्यंत इतक्या क्लॅरिटीने आणि इतक्या ठासून बोलणारा पाहिलेलं नाही कुठेच. आणि ते मला वाटतं त्यांच्या बारचं जे ट्रेनिंग आहे, कारण आमचं जे ट्रेनिंग बॅरिस्टर म्हणून जे होतं ते प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं. म्हणजे आमचा क्लासरूम असतो तो क्लासरूम कोर्टासारखा दिसतो, आणि ते मुद्दाम केलं गेलंय जेणेकरून कोर्टामध्ये तुम्हाला हे कळावं ना की कोण कुठे काय कसं, ते आमच्या क्लासरूम होतं. आणि आमच्या वर्गामध्ये आम्ही म्हणजे शिक्षणामध्ये आम्ही जास्त वेळ उभे असतो, बसलेलो कमी असतो. आणि त्याचं गृहीत हे ठरलेलं असतं की तुम्ही LLB केलेलीच आहे, तुम्हाला लॉ बद्दलचं ज्ञान तर सगळं आहेच, तुम्हाला काय आम्ही लॉ शिकवत नाहीये, आम्ही लॉचा वापर कसा करायचा ते शिकवतोय. आणि तो वापर
त्याच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग जे असतं ते फार महत्वाचं असतं. तुम्ही आता मराठीतच बोलतोय, पण तुम्हाला म्हणजे मी मराठीत खूप कमी बोलतो, हिंदीत पण खूप कमी बोलतो. मी 18 वर्षापासून इंग्लंडला राहतो, मी इंग्लिशमध्येच बोलतो. पण तरी मराठी आणि हिंदी काही मी आपली मातृभाषा आपण विसरत नाही, तरी मी बोलू शकतो. बरोबर. इंग्लिशचं जे टेस्टिंग होतं, कारण तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्हाला लिगल सबमिशन्स करावे लागतात आणि त्यानंतरच तुम्ही तर त्याच्यामुळे ते इंग्लिश हे आहे कॉन्फिडन्स आणि इंग्लिशचं जे मास्टरी आहे ती नसल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही. त्यामुळे ज्यांना कॉन्फिडन्स असतो, ज्यांना भाषेवरती एक मास्टरी असते आणि ज्यांना आत्मविश्वास आहे, पण ज्यांना ते क्लॅरिटी असते की आपण कोणता मुद्दा मांडावा, आपण आता काय बोलावं, आपल्याला चॅलेंज केलेलं आहे तर आपण आपण कसं सामोरं जावं, ह्याची जर का क्विक थिंकिंग असेल तर त्यांनी बॅरिस्टर होऊ नये, तो कोर्स पास होत नाही, असं होतं ते. तर त्यामुळे हा प्रोफेशन स्प्लिट असल्यामुळे बॅरिस्टरला कोर्टात बोलण्याची परवानगी असते. हा मेजर डिफरन्स आहे. नक्कीच. आता आपण बॅरिस्टर झालेला आहात, आता मला नक्की एक समजून घ्यायचं आहे की ही जी बॅरिस्टर बनण्याची जी पद्धत असते ही कशी आहे. भारतातील एखाद्या विद्यार्थ्याला जर बॅरिस्टर बनायचं असेल किंवा हे जे तुम्ही 4 इन सांगितले, या 4 इन पैकी कुठेतरी त्याला संधी मिळवायची असेल तर त्यांनी कशी पद्धत स्वीकारावी याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करावं. तर आधी तिथला कायदा शिकावा लागेल, म्हणजे तिथे LLB करावं लागेल. LLB इंग्लंडमध्ये, महाराष्ट्र, भारतातील किंवा भारतात. हो अगदी. त्याचं कारण आहे भारताचा LLB जे आहे हे भारताचा कायदा शिकवतो ना. तुम्ही जर का इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस, कारण बार ॲट लॉ ही लॉच्या नंतरची पदवी आहे, ही फायनल पदवी आहे प्रॅक्टिससाठी. तर तुम्हाला जर का प्रॅक्टिस इंग्लंडमध्ये करायचं असेल किंवा तुम्हाला बॅरिस्टर जर का इंग्लंडमध्ये व्हायचं असेल, इंग्लंडचा बॅरिस्टर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला इंग्लंडचा कायदा शिकावा लागतो. तर त्याच्यामुळे मी जे LLB केलं ते म्हणजे जर का कोणाला तिकडे जायचं असेल तर आधी तुम्हाला इंग्लंडचा LLB करावा लागेल किंवा एक कन्व्हर्जन कोर्स असतो. कन्व्हर्जन कोर्सचा अर्थ तुमच्याकडे LLBच्या व्यतिरिक्त कोणती डिग्री असेल तर तुम्हाला LLBचा कोर्स 1 वर्षात करता येतो आणि तो 1 वर्षात खूप हेवी असतो फार, आणि तो 1 वर्षात केल्यानंतर तुम्हाला इंग्लंडचा लॉ शिकता तुम्ही 1 वर्षात, आणि त्यानंतर मग बॅरिस्टरचं ट्रेनिंग तुमचं सुरू होतं. कारण जसं मी म्हणालो प्रोफेशनल डिग्री आहे. प्रोफेशनल डिग्रीचा अर्थ ही या डिग्रीमध्ये तुम्ही जर का सगळे विषय घेतले, ऑप्शनल्स फार कमी असतात, हे जर का तुम्ही सगळे विषय पास झाले नाही तर तुम्ही बॅरिस्टर बनत नाही. तर त्यामुळे हे 2 ऑप्शन्स आहेत, LLB इंग्लंडचं करणे किंवा कन्व्हर्जन कोर्स करणे, जो बेसिकली LLB 3 वर्षाचा 1 वर्षात देतो, परंतु तो कन्व्हर्जन कोर्स डिप्लोमा असतो, तो डिग्री नसते, आणि त्यानंतर बॅरिस्टरची ऍडमिशन मिळतं. म्हणजे जर का ते म्हणजे त्याचे पण एंट्री रिक्वायरमेंट्स असतात, आणि जर का एंट्री रिक्वायरमेंट्स फुलफिल झाले तर मग बॅरिस्टर होतात. आणि पण फक्त त्याच्यामध्ये आणखीन एक मी ऍड करू इच्छितो की बॅरिस्टर तुम्ही इंग्लंडचे झाल्यानंतर तुम्हाला इंग्लंडमध्येच म्हणजे आणि अन्य देशांमध्ये कॉमनवेल्थ कंट्रीजमध्ये पण प्रॅक्टिस करता येते, पण भारतात प्रॅक्टिस करता येत नाही, कारण त्याचे बारचे जे हे आहेत रूल्स त्याचे थोडे वेगळे आहेत. तर त्यामुळे तुम्हाला म्हणजे मी ठरवलेलंच आहे की माझं जे पुढचं कार्य असणार आहे, सामाजिक कार्य सुद्धा, ते मला परदेशातच करायचं, इंग्लंडमध्येच. मी 18 वर्ष तिकडे राहिलेलो आहे, त्याच्यामुळे मला तिकडे जे स्कोप आहे ते मला इकडे, मला असं वाटतं माझी गरज जास्त तिकडे, कारण माझे वडील समाजकार्य इतक्या पातळीवरती करतायत इंडियामध्ये की मला असं वाटतं की मी इंडिया त्यांच्यावरती सोपून देऊ शकतो. आणि मी जसं कास्टला बेकायदेशीर केलं, जातीवादाला बेकायदेशीर केलं, त्याच प्रकारे अन्य देशांमध्ये सुद्धा त्याच प्रकारे बेकायदेशीर करण्याची माझी एक ही आहे, माझं एक मिशन आहे. तर त्यासाठी माझं काम बाहेरच असल्यामुळे तिथेच LLB केलं, तिथेच बार ॲट लॉ झालो आणि तिकडेच प्रॅक्टिस करावी, असं माझ्यासाठी एकदम सेट आहे. नक्कीच. आता याला जोडूनच पुढचा जो प्रश्न आहे तो आहे की जसं तुम्ही आता इंग्लंडमध्ये सांगितलं की तुम्ही इंग्लंडमध्येच तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, तर मला या अंगानं विचारायचं आहे की आंतरराष्ट्रीय जे काही कायदे असतात किंवा ज्या काही गोष्टी आहेत या अधिकाराच्या संदर्भाने, तर ह्युमन राईट्समध्ये या डिग्रीचा किती फायदा होऊ शकेल, आणि ह्युमन राईट्स म्हणजे एकूणच नुसतं भारतातला ह्युमन राईट नाही तर जगामध्ये असलेले म्हणजे मानवतेचे प्रश्न असतील, तर या प्रश्नाच्या संदर्भाने एकूणच या डिग्रीचा फायदा, आणि एकूणच आंबेडकरवादी म्हणून तिथे रिप्रेझेंटेशनच्या हिशोबाने काही प्लॅन्स आहेत का तुमचे? हो, फार चांगला प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तर इतकं म्हणजे मला असं द्यावंसं वाटतं की जो बॅरिस्टर इंग्लंडचा होतो तो इंटरनॅशनल कोर्ट्समध्ये पण प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे सध्याचा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाचा जो हेड आहे, चीफ प्रॉसिक्युटर, तो बॅरिस्टर आहे इंग्लंडचा. तर बेसिकली एकदा तुम्ही बॅरिस्टर झाले की त्यानंतर तुम्हाला जे ओपन अप होतं, अख्ख्या जगाचे कोर्ट्स तुम्हाला बेसिकली ओपन अप होतात, कारण तुमचं ज्युरिस्डिक्शन जे आहे, इंग्लंडचं ज्युरिस्डिक्शन जे आहे ते अनेक देशांमध्ये अजूनही, म्हणजे जर का तुम्ही बांगलादेश किंवा पाकिस्तान किंवा मॉरिशस किंवा या सगळ्या देशांमध्ये जर का तुम्हाला मलेशिया फॉर एक्झाम्पल, कॉमनवेल्थच्या कंट्रीज होत्या आधीच्या, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायचं झालं तर मी आज इकडे बॅरिस्टर झालो, उद्या मी प्रॅक्टिस त्या देशांमध्ये करू शकतो. आपल्या फक्त भारताचं थोडंसं सिस्टम वेगळी आहे, परंतु
कॉमनवेल्थ कंट्रीजमध्ये सुद्धा आणि इंटरनॅशनल कोर्ट्समध्ये सुद्धा ह्युमन राईट्सचे जे इश्यूज आहेत ते मी मांडू शकतो. कारण ते इंटरनॅशनल कोर्टामध्ये आपल्या बहुजन समाजाचे, आंबेडकरी विचारांचे लॉयर्स, बॅरिस्टर्स असणे त्यांची इतकी गरज आहे, कारण अदरवाईज ते प्रश्न कधीच मांडले जात नाही. आणि कोर्टातच नाही फक्त, पण युनायटेड नेशन्सच्या ज्या एजन्सीज आहेत, सड असेल किंवा अनेक बाकीच्या ज्या कमिटीज आहेत, त्यांच्यासाठी एक रिप्रेझेंटेशन करण्याची तुम्हाला ऑडियन्स मिळते. ऑडियन्स मिळते म्हणजे तुम्हाला एक राईट मिळतो, जेणेकरून जो पाहतोय तुम्हाला तो म्हणजे तो हे नाही पाहते की हा आम आदमी काही बोलतोय, त्याला काहीच माहित नाही, त्यांचं काहीच शिक्षण नाही झालेलं, तो नुसता येऊन फक्त बोलतोय आपल्याशी. हा माणूस लिगली ट्रेंड आहे आणि हा माणूस, या माणसाला कोर्टात जागा आहे, या माणसाला कोर्टात बोलण्याची परवानगी आहे, तर तो ऐकतो. त्याच्यामुळे अनेक तुम्ही ब्रिटिश प्राईम मिनिस्टर जर का पाहिले, टोनी ब्लेअर पासून, ते बॅरिस्टर्स होते आधी. तर हा पेशा असा आहे, हा वोकेशन असा आहे की ह्याला इंटरनॅशनल कोर्टामध्ये सुद्धा ऑडियन्स आहे. आपले ह्युमन राईट्सचे जे विषय आहेत, जे भारताने सीमित ठेवलेले आहेत आणि जे म्हणजे त्याचं म्हणजे कोणत्याच प्रकारे ते मी मांडू शकतो बाहेर. मुळातच हाच प्रश्न होता की तुम्ही जगात कुठेही प्रॅक्टिस करा, नो इश्यू, परंतु तुम्ही भारतामधले असलेले ह्युमन राईट्सचे जे प्रश्न आहेत, या संदर्भाने तुम्ही जागतिक संबंधाने काही प्रश्न उपस्थित करू शकाल किंवा त्याची ती काही मांडणी होऊ शकेल काय? त्या अनुषंगानं मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की जागतिक लेवलवर भारताचा जातीवाद आहे, तुम्ही इंग्लंडमध्ये जातीवाद संपवला असेल किंवा कायद्याने त्याला इक्वालिटी, लॉ ऑफ इक्वालिटी तुम्ही तिथे पास करून घेतला. अर्थातच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा या पद्धतीचे कायदे आहेत, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि सर्रासपणे आपण बघतो की मानवतेच्या क्रूरतेच्या घटना ह्या घडत राहतात, जातीयवादाच्या घटना घडत राहतात. लेटेस्ट अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. मग अशा उदाहरणांना, अशा जे काही उदाहरण आहेत, यांना आपल्याला जागतिक लेवलवर कसं फोकस करता येईल आणि एक त्यांचा एक आपल्याला संरक्षण कसं मिळेल जागतिक स्तरावरचं, या संदर्भाने मी आपल्याला प्रश्न विचारतोय की यासाठी काही करता येईल का आपल्याला? तुमचा काही प्लॅन आहे का? हो, आणि माझं बेसिकली मिशन तेच आहे की जगामध्ये आपल्यावरती जे अत्याचार होत आहेत, जे ज्या कोणत्या गोष्टी दाबल्या जात आहेत इकडे, त्या न्यूज येऊ देत नाहीये, त्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन इंटरनॅशनल ह्युमन राईट्स एजन्सीजच्या समोर करणे हा माझा प्लॅन आहे. आणि त्याचं कारण, जसं मी तुम्हाला म्हणालो की बॅरिस्टर झाल्यानंतर हा काय फक्त पोट भरण्याचं माझं साधन नाही, पण ह्याच्यातून समाजाचं म्हणजे समाजात काय होतंय भारतात आणि ते तुमच्यापर्यंत कसं मी आणू शकतो, तुम्हाला मी कसं समजावून देऊ शकतो की हे तुमच्यापर्यंत काय येत नाहीये, हे जे सगळे खुलासे आहेत, ज्याचे सगळे एक्सपोजर जे आहे, हे मी करू शकतो. आणि बॅरिस्टर असण्याचं म्हणजे त्याचे दोन ऍडव्हान्टेजेस आहेत. एक म्हणजे कोर्टामध्ये मी उभा राहू शकतो, कारण मी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये पण जाऊ शकतो, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमध्ये पण जाऊ शकतो, मला प्रॅक्टिस जर का त्या ठिकाणी करायची झाली तर. आणि दुसरी गोष्ट, ज्या एजन्सीजच्या समोर रिप्रेझेंटेशन करायचं असतं, कारण हे रिप्रेझेंटेशन आपण एका लिगल सबमिशन ज्याला आम्ही म्हणतो, ते लिगल सबमिशन्स केल्याचं म्हणजे त्याच्यानी जो इम्पॅक्ट पडतो, कारण अदरवाईज तुम्ही सबमिशन्स कोणी काही करेल, तर लिगल सबमिशन्स केल्यानंतर जे पॉलिसी मेकर्सवरती इम्पॅक्ट पडतं, तर तो इम्पॅक्ट जो आहे तो जास्त एका ह्याच्याने पडतो, म्हणजे त्याला वेट येतं, त्याला एक वजन येतं. सपोज मी जो कन्व्हेन्शन आहे, कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन, त्याच्यावरची जी कमिटी बसते, त्या कमिटीला जर का मी भेटलो आणि त्यांना मी सबमिशन्स केले, त्यांना मी जर का समजावून सांगितलं की कोणत्या प्रकारे भारत तुम्हाला रिपोर्टच देत नाहीये एवढ्या वर्षांपासून की जातीयवाद इकडे कोणत्या प्रकारे चालू आहे, कारण हा मोठा इश्यू आहे इंटरनॅशनल, की त्यांनी इतक्या वेळेला विचारल्यानंतर सुद्धा, ते सडनी विचारल्यानंतर सुद्धा भारत सबमिटच करत नाहीये डॉक्युमेंट्स आणि रिपोर्ट्स, की त्यांनी नक्की कोणत्या लेवलचा कास्टिझम आहे आणि कोणत्या प्रकारे ते टॅकल करतायत. काहीच सबमिशन नाही झालेलं, अनेक वर्ष झालेलं नाहीये, मला वाटतं 16 वर्ष झालेलं नाहीये. तर त्याच्यासाठी त्यांना सांगणे की हे स्टेटला तुम्ही त्यांच्याकडून कसं तुम्ही हे डॉक्युमेंट्स घेऊ शकता किंवा तुम्ही काय करावं लागेल आणि तुम्हाला का स्टेट टांग देते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या एका लिगल फॉर्मॅटमध्ये तुम्ही सबमिट करता तेव्हा त्याचं वजन वेगळं राहतं. एक ऑर्डिनरी माणूस म्हणून तुम्ही सबमिट करता, त्याचं इम्पॅक्ट जास्त राहत नाही. पण तुम्ही जेव्हा त्यांना सांगता समजावून, एक ऍज अ बॅरिस्टर, ऍज अ लॉयर, वेन यू स्पीक, त्याच्यावरचा ते कान पाडून ऐकतात. तर मला असं वाटतं ह्या पदवीचा दर्जा जो आहे तो इतक्या टॉपचा आहे की त्याला कान पाडून ऐकणारी लोक असल्यामुळे मी आपले जे ह्युमन राईट्सचे इश्यूज आहेत ते मी व्यवस्थित इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवरती मांडू शकतो. नक्कीच. कारण असं आहे की म्हणजे एखाद्या बाहेरील परदेशातील एखाद्या विद्यार्थ्याने किंवा एखाद्या वकिलाने किंवा बॅरिस्टर असेल तरी त्याला इथली जी कास्ट सिस्टम आणि कास्ट म्हणजे जी कप्पे तुम्ही सांगितले, म्हणजे कप्प्यांमध्ये पण कप्पे आहेत, तर ही कप्पे फक्त एक आंबेडकराईट म्हणून चांगल्या पद्धतीने त्याला समजू शकतो आणि तो त्या पद्धतीने तिथे मांडू शकतो.
इतरांना ते मांडणं तेवढंच म्हणजे जमणार, परंतु त्या अर्थाने म्हणजे तेवढं काय जमतं ना, टू द पॉइंट नाही जमणार. आणि म्हणून आंबेडकरवादी बॅरिस्टरने ते मांडणं आणि त्यातल्या त्यात तो जर पर्टिक्युलर महाराष्ट्रातला असेल तर ते अजूनच त्याला म्हणजे ते सामाजिक कंगोरे जे आहेत ते त्याच्यासोबत असतील, ते सामाजिक चळवळीचं भान त्याच्यासोबत असेल. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने. एकच गोष्ट मला सांगावंसं वाटतं की शोकांतिका आहे फार मोठी, की एकदा कोणी आंबेडकराईट जर का असेल, म्हणजे आंबेडकराईटपेक्षा जर का तो आपल्या समाजाचा असला आणि तो सेटल झाला त्याच्या करिअरमध्ये, तर तो पहिली गोष्ट बाबासाहेबांना विसरतो, जाणून बुजून विसरतो. ही फार मोठी शोकांतिका. मला इतकं बरं वाटतं जय भीम बोलताना, आणि मी ठासून जय भीम याकरता बोलतो की मला गर्व आहे की मी आंबेडकराईट आहे. आणि मला हे कधीच कळलं नाही की लोकांना म्हणजे त्यांना जय भीम त्यांच्याकडून उकरून घेणं इतकं कठीण जातं की मी म्हणजे एका कन्फ्युजन मध्ये पडतो की ज्या ठासूनपणे मी जय भीम बोलतो त्या तेवढंच लाजून ते जय भीम बोलत नाही. म्हणजे ते असं ऑलमोस्ट ऑपोजिट झालेत ते. तर म्हणून मला असं वाटतं की समाजाला फक्त प्रोफेशनल्सची गरज नाहीये. आपले अनेक प्रोफेशनल्स आहेत जे ह्या बहुजन संघटनाच्या प्रोग्राम कधीच पाहणार नाही, पण ऍक्च्युली त्यांची गरज आहे. कारण ते जर का प्रोफेशनल झालेले आहेत, ते जर का त्यांची आर्थिक व्यवस्था चांगली झालेली आहे, तर त्यांचं कर्तव्य बनतं की आपल्या समाजासाठी काहीतरी आपण मागे वळून पाहावं आणि काहीतरी करावं. आणि ते जेव्हा पोटभर होतात आणि ते जेव्हा त्यांच्या प्रोफेशनल्सला म्हणजे प्रोफेशन्स त्यांचे हे करतात आणि मस्तपैकी घरं बांधतात, त्याच्यानंतर माझ्यासारखा माणूस त्यांना विचार करतो. म्हणजे असा प्रश्न येतो माझ्यासमोर की मी इंग्लंडमध्ये आहे, वेगळं लाईफ आहे, एकदम सेट लाईफ आहे, कोणतीही नोकरी, चांगला पैसा हे सगळं मिळणारच आहे आणि मिळतच आहे, परंतु त्याच्यानंतर सुद्धा मी जय भीम बोलतो कारण मला ते जय भीम न बोलल्याशिवाय मला राहत नाही. तर हे तुमच्यामध्ये का नाही, हा माझ्यासाठी फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून मला असं वाटतं की आपले जे काही प्रोफेशनल्स आहेत त्यांना जर का सामाजिक बांधिलकी नसेल तर त्याचा उपयोगच नाहीये. आणि आपण त्यांच्याबद्दल बोलूही नाही की XYZ हा अधिकारी झाला आणि हा एवढा मोठी व्यक्ती झाली आणि हा प्रोफेसर झाला, त्याला फक्त क्वालिफिकेशन आपण हे ठेवावं की याला बाबासाहेबांच्या जवळ आहे का, आहे तर चांगलं, नाही तर सोडा, असं मला वाटतं. आणि मी तर असं म्हणेन, म्हणजे माझे वडील तर हे म्हणतील की सोडायचं कोणालाच नाही, त्याला धरायचंच. कारण त्याचं कारण आहे की त्यांनी सवलती घेतलेल्या असतात. म्हणजे मी कोणत्याच प्रकारच्या सवलती घेतल्या नाही, माझं जातीचा दाखलाही नाहीये. कारण मी ठरवलेलं, वडिलांनी हे पण सांगितलेलं की तुला एवढे प्रिव्हिलेजेस मिळालेले आहेत लहानपणापासून, तर तू हे रिझर्वेशन वगैरे तुझा दाखलाच बनवत नाही मी, कारण म्हणजे तुला रिझर्वेशन. आणि 18 वर्षापासून मी बाहेर असल्यामुळे ते रिझर्वेशनचा इश्यूच नाही आला, म्हणजे त्याची गरजच नाही पडली. आणि जरी मी जरी ह्या देशात राहिलो असतो 18 वर्ष, तरी मी रिझर्वेशन घेतलं नसतं आणि तो कास्ट सर्टिफिकेट मी काढलंच नसतं. कारण मला ते कारण ते असं वाटतं की आपण इतक्या चांगल्या ठिकाणी म्हणजे प्रिव्हिलेज घरातून येतो, तर दुसऱ्याला ज्याला ते प्रिव्हिलेजेस मिळालेले नाहीत त्यांनी ऑफकोर्स ती संधी मिळाली पाहिजे. बरोबर बोललात तुम्ही अगदी. तर जय भीम मीन्स द ग्रेटनेस, म्हणजे आय विश अँड ऑनर द ग्रेटनेस इन यू. जय भीम जे आहे हे फक्त आपण बाबासाहेबांचा जय जयकार करत नसतो, तर या जगातला सगळ्या मानवतावादाला आपण तो सन्मान देत असतो, आपल्यातल्या मानवतावादाला आपण सन्मान करत असतो. आणि याची जाणीव आपल्याला नाही आहे, म्हणून आपण जय भीम करताना आपल्यापैकी बरेच लोक कचरतात, घाबरतात, किंवा ते या व्यवस्थेचे काय त्याला म्हणतात ना, ते गुलाम नाही म्हणता येईल, परंतु ही व्यवस्था स्वीकारतात ते. हो, आणि मला याचं फार आश्चर्य वाटतं की त्यांना सवर्णाचं आकर्षण आहे. मला कधी कळलेलं नाहीये की सवर्णाचं आकर्षण असण्याची काय गरज आहे. कारण काय गरज आहे, बरोबर आहे. आंबेडकराईट बुद्धिझम जो आहे ना, तो इतका कम्प्लीट आहे की त्याच्यामध्ये मला सगळी उत्तरं मिळतात. आणि मी त्याला नेहमी म्हणतो, माझी आयडेंटिटी जी आहे ती आंबेडकराईट बुद्धिस्ट आहे. आंबेडकराईट बुद्धिस्ट म्हणजे काय, त्याला आंबेडकर जोडला की आपण बुद्धिझमला एक पॉलिटिकल शेप देऊ शकतो. आपण त्याला ते बुद्धिझम काही डेड रिलिजन नाहीये, त्याला आपण कोणत्या प्रकारे आपल्या समाजाचा उद्धार करू शकतो, त्याला बुद्धिझम आहे. कारण आपले अनेक लोक मी हेही पाहतो की जे बुद्धाच्या शरणी गेलेत पण बाबासाहेबांना विसरलेत, म्हणजे असाही एक हे झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आंबेडकरिझम, तुम्ही यू कॅनॉट बी बुद्धिस्ट विदाउट आंबेडकराईट, विदाउट बिंग आंबेडकराईट, अँड यू कॅनॉट बी, म्हणजे यू कॅन बी आंबेडकराईट विदाउट बिंग बुद्धिस्ट, ते पण ठीक आहे. पण डेफिनेटली तुम्ही बुद्धिझम फक्त आणि बाबासाहेब वेगळे असं नाही चालणार. कारण आपण बुद्धिझम त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, ते जर का नसते तर आपण कदाचित हिंदूच असतो. तर म्हणून मला असं नेहमी वाटतं की आपलं आंबेडकराईट बुद्धिझम हा इतका कम्प्लीट पॅकेज आहे की त्याच्यानंतर सवर्णांचं आकर्षण ज्यांना असतं त्यांचं असं वाटतं की त्यांचं आता म्हणजे त्यांनी बुद्धांनी धम्म वाचला पाहिजे आणि अनायलेशन ऑफ कास्ट हे 2 पुस्तकं प्रत्येकाने त्यांना भेट द्यावी, की फक्त एवढं तरी वाचलं मिनिमम आयुष्यात, तरी ऍटलीस्ट तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला दिवाळी साजरी करण्याची गरज लागणार नाही, असं मला वाटतं. खरं तर सवर्णांना बुद्धाचं आकर्षण आहे, बऱ्यापैकी सवर्ण हे बुद्धाकडे
वळतायत आणि फॉलो करतायत. भले त्याला ते बुद्धिस्ट हा म्हणजे स्वतः बुद्धिस्ट रिलिजन ऍक्सेप्ट करत नाहीत, परंतु ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांना शांती पाहिजे आहे आणि आपण त्यांना फॉलो करतो. हे त्यांच्यातल्या ज्या वाईट सवयी आहेत, प्रकृती आहेत, त्याला आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय. महत्वाच्या पॉइंटवर तुम्ही पिन केलेलं आहे हे. आपण 1 तास झाला आपण खूप चांगल्या पद्धतीने इथे चर्चा करतोय. अनेकांनी प्रश्न मला विचारले, जवळपास मी ते सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. तुम्हाला म्हणजे आपण मागे म्हणजे शेवटचे काही क्षण आहेत, आपण लोकांच्या कमेंट्स थोड्याशा घेऊयात. येस, तुम्हाला अनेकांनी जय भीम म्हटलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. दीक्षा कदम जय भीम म्हणतायत. त्यांनी एक म्हणजे आय विल शो यू तो क्षण किती भारी असेल की प्रत्येक वस्तूला, प्रत्येक पुस्तकाला हात लागला असेल बाबासाहेबांचा आणि त्या ठिकाणी तुम्ही आहात. फार भाऊक पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे. फिलिंग्स ओके बट स्टोरी सांगू इच्छितो मी, कारण ती नेहमी सांगतो मी, माझी फेवरेट ही ती एक्सपिरियन्स आहे. इफ यू डोंट माइंड. येस ऑफकोर्स. तर एक परीक्षा होती आमची, कॉन्फरन्सची एक्झाम म्हणतो त्याला, बाबासाहेबांच्या काळात पण तीच होती. जे कॉन्फरन्सची एक्झाम म्हणजे क्लायंट जर का तुमच्या समोर आले तर त्या क्लायंटला तुम्ही कोणत्या प्रकारे ऍडवाइस देता, त्यांचे विषय कसे समजून घेता आणि त्यांना कोणत्या प्रकारे तुम्ही हँडल करता, याची परीक्षा असते. आणि त्या परीक्षेसाठी एक्सटर्नल एक्झामिनर्स असतो, जेणेकरून बायस होऊ नये, तुमच्याच युनिव्हर्सिटीचे एक्झामिनर्स मार्क देऊ नये, एक्सटर्नल एक्झामिनर्स असतो. आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग असतो त्या परीक्षेचा. तर त्यांनी सांगितलं टोपण नाव घ्या परीक्षेला, कारण तुमचं जर का म्हणजे इंट्रोड्यूस करताना स्वतःला टोपण नाव ह्या करता की एक्सटर्नल एक्झामिनर मग पाहू नये किंवा त्यांना कळू नये तुम्ही कोण आहात, जेणेकरून ते बायस. तर टोपण नाव घ्यायचं झालं तर सगळ्यांनी टोपण नाव घेतलं. तर मी गेलो माझ्या परीक्षेला, कॉन्फरन्सच्या त्या दिवशी, आणि गेल्यानंतर मी इंट्रोड्यूस केलं स्वतःला आणि मी हे नाव घेतलं. मी बोललो, गुड मॉर्निंग, माय नेम इज भीमराव आंबेडकर. तर टोपण नाव घ्यायचं तर मी बोललो की 99 वर्षा आधी जेव्हा बाबासाहेबांचा पहिला दिवस असेल याच ठिकाणी, याच भिंतींमध्ये, तेव्हा सगळ्या म्हणजे टीचरनी विचारलंच असेल ना की सगळ्यांनी तुमचा परिचय द्या, कोण कोण आहेत नवीन स्टुडंट्स, कोण कोण म्हणजे तुम्ही कोण वगैरे. बरोबर. तर म्हटलेच असतील त्या दिवशी आणि म्हटले असतील की गुड मॉर्निंग, माय नेम इज भीमराव आंबेडकर. तर मी बोललो 99 वर्षानंतर घ्यायचं नाव तर आपण बाबासाहेबांचंच घेऊया, आणि या भिंतींनी तेच नाव 99 वर्ष आधी पण ऐकलेले आहे आणि ते. तर ते झालं आणि त्याच्यानंतर मी 1-2 मिनिटात एका वेगळ्या विश्वात गेलो, कारण मला कळेन असं झालं की आपण कोणाचं नाव घेतोय, आपण काय करतोय, आपण कुठे बसलोय, काय संधी आहे आपल्या समोर. पण मग लक्षात आलं की ही परीक्षा चालू आहे, परीक्षा पण पास व्हायची आपल्याला. पुन्हा रूम मध्ये आलो आणि मग त्यानंतर परीक्षा दिली आणि परीक्षा पास झाली. पण फक्त हा अनुभव मला शेअर करायचा होता, जेणेकरून जे हे असतील ऑडियन्स त्यांना कदाचित थोडंसं त्यांना. नक्कीच ते भारावलेले क्षण असतात, त्याला एक्सप्लेन करणं म्हणजे फारच कठीण आहे. नक्कीच अनेकांनी प्रश्न विचारले, भारतातील युवकांसाठी काय कार्यक्रम राबवणार, तर त्या पद्धतीने आपण. येस प्लीज. तर बेसिकली भारताचे जे इश्यूज आहेत त्या इश्यूजना एका प्रकारचं रेप्रेझेंटेशन इंटरनॅशनल फोरमवरती देण्याची माझी कपॅसिटी आणि माझं मिशन आहे. आणि त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये राहून जे काही कामं चालू आहेत, म्हणजे जे काही सोशल वर्क जे चालू आहे, त्या सोशल वर्कला बाहेर किंवा पुढे वरती येण्यासाठी, म्हणजे त्याला दाबण्यासाठी अनेक फोर्सेस आहे तिकडे, ज्याला म्हणजे जे आपण म्हणजे अरेस्ट पासून सगळ्या प्रकारचे त्या सोशल वर्कला दाबण्याची प्रोसेस चालू आहे. पण परदेशामध्ये त्या प्रकारचा दबाव नाहीये, त्या प्रकारचे हे नाहीयेत, म्हणजे फिल्डिंग लावलेली नाही आतापर्यंत तरी. तर त्यामुळे तिकडे एक ओपनली ह्या गोष्टी मांडू शकतो. तर मला असं वाटतं नेहमी की भारतामध्ये पुन्हा येऊन भारतासाठी काहीतरी करण्यापेक्षा माझं जे मिशन असावं, कारण मला इंग्लिश येते, मी तिथला नागरिक आहे, तर त्यामुळे मला त्याच्यामध्ये, आणि मी बॅरिस्टर आहे, तर त्याच्यामुळे मला तिकडे बोलण्यासाठी संधी आहे. तर मग मी इकडे येऊन जेलला जाण्याच्या ऐवजी तिकडे जाऊन बोंब मारतो, म्हणजे एका लोकल लँग्वेज. त्याला असं म्हणायचं की इंटरनॅशनली तुम्ही भारताचे प्रश्न जर तिथून मांडाल तर ते नक्कीच ते जागतिक लेव्हलवर त्याचे पडसाद उमटतील. ज्या पद्धतीनं शीख बांधवांचं आपण नेहमी बघतो की ते त्यांचं काही झालं की ते कॅनडा असेल किंवा अमेरिकेतील अनेक देशांमधून ते काहीतरी करतात आंदोलन आणि ते जागतिक लेवलवर त्याचे पडसाद उमटतात. एक्झॅक्टली. आणि हाच प्लॅन आहे, खूप चांगला मुद्दा आहे. आपण जाऊयात पुढचे काही प्रश्न घेऊयात, लोकांना आपण रिकॉग्नाइज करूयात. तिथे आंबेडकराईट तिकडे आंबेडकराईट म्हणून काय ओळख मिळाली किंवा तिकडच्या संस्कृतीमध्ये बाबासाहेबांना कसे ओळखतात, त्याचं उत्तर तुम्ही सांगितलं जवळपास ग्रेझींच्या याच्यामध्ये. आनंद भोसले इथे म्हणतात की मला खूप आनंद आहे की मला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. वंदनाताई, संजय सर आणि बॅरिस्टर संवेदन यांनी मला दिली, त्याबद्दल धन्यवाद. बहुजन संघटकचे सुद्धा या ठिकाणी बरेच लोक आभार मानत आहेत. तुमचं कॉंग्रॅच्युलेशन करतायत अनेक लोक, सोनवणे आहेत, त्यानंतर सम्यक खवडे आहेत, त्यानंतर ग्रेझी निवडण्यामागे बाबासाहेबांचंच कारण होतं काय,
हा प्रश्न किती आलेला आहे. तर अर्थात होतं ते तुम्ही एक्सप्लेन केलंयच. यानंतर डिग्री मिळवण्यासाठी स्कॉलरशिप वगैरे काही उपलब्ध आहे का, तर त्याचं तुम्ही सांगितलं जवळपास की परदेशी जायचं असेल तर तुम्हाला म्हणजे तिकडचंच एज्युकेशन करणं गरजेचं आहे. व्हेरी व्हेरी इन्स्पायरिंग, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर खूप चांगले हे जे तुम्ही म्हटलं भीमा तुझ्या जन्मामुळे हे सगळं शक्य झालं, अशीच एक कमेंट तुम्हाला आलेली आहे. खूप अप्रिशिएट करतायत या ठिकाणी अनेक लोक. एक 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 होतं म्हणजे हेच तुम्ही जे एक वाक्य बोलला होता की बिकॉज वी आर बिकॉज ही वॉज, खूप तेच त्यांनी तिथे तुमचं जे वाक्य त्यांनी तिथे कोट केलेलं आहे. खूप तुम्हाला हे आहे. या ठिकाणी एक प्रश्न जे होता की तिथे ब्लॅक इंग्लिश वगैरे आहेत का, किंवा इंडियन दलित्स याच्यामधला काही तुम्हाला सिमिलॅरिटीज किंवा काही डिफरन्स आढळतो का, असा एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर मला असं वाटतं की महत्वाचा प्रश्न येतो, कारण ब्लॅक्सची आणि आपल्या ज्या प्रकारे आपल्यावरती अट्रॉसिटी होतात त्यांचं हे फार सिमिलर आहे. त्यांच्यावरती ज्या प्रकारे हे होतात म्हणजे इफेक्ट्स असेल, त्याचे रूट्स वेगळे आहेत, कारण जातीवादाचे रूट्स धार्मिक आहेत आणि रेसिझमचे रूट्स वेगळे आहेत, ते स्किन कलरवरती मेजॉरिटी. परंतु जे इफेक्ट्स आहेत ना त्याचे ते सिमिलर आहेत. त्यांचे बिहेवियर त्यांच्याकडे सवर्णांचं आणि व्हाईट्सचं जसं आहे, नॉन ब्लॅक्सचं ते सारखंच आहे. दृष्टिकोन एकसारखाच आहे. तर त्याच्यावर सॉलिडॅरिटी करून, त्यांच्याबरोबर युती करून एका प्रकारे आपण एक जॉईंट हे मांडावं की आम्हाला आमच्या सगळ्यांची इश्यूज बेसिकली सेम आहेत. आणि त्यासाठी जे रेसिझमचा अवेअरनेस आहे त्या रेसिझमच्या अवेअरनेसचा लाभ घेऊन कास्टिझम पण कसं त्याच्यासारखं आहे हे दाखवण्याची गरज आहे. आणि ते केलं. इक्वालिटी ऍक्टमध्ये जो कायदा आणला त्याच्यामध्ये कास्ट रेसच्या खाली आणला आम्ही, त्याला वेगळं नाही केलं, रेसच्या खाली आणलं. कारण रेसचा त्यांना अवेअरनेस आहे आणि रेसच्या अवेअरनेसचा उपयोग करून ते कास्ट कसं त्याचा भाग आहे हे आम्ही सिद्ध केलं. बरोबर. या ठिकाणी हाच त्यांनी प्रश्न की युनो मध्ये तुम्ही हे प्रश्न मांडाल का, आपण त्याच्यावर लॉंग डिस्कशन केलेलं आहे या आपल्या भेटीमध्ये. तुमचा ईमेल नंबर मागितलेला आहे, ऑफकोर्स तो आपण देऊयात, अनेकांना त्याचा फायदा होईल. नाईस लाईव्ह सेशन, खूप चांगल्या तुमच्याशी गप्पा मारता आल्या, लोकांना फार आवडलं. या ठिकाणी खूप छान मांडणी असं म्हटलेलं आहे संबोधी देशपांडे यांनी. ॲडव्होकेट डॉक्टर मोहन कांबळे जय भीम म्हणतात या ठिकाणी. दीक्षा कदम यांनी नक्कीच आपल्या आई वडिलांचे हार्दिक अभिनंदन, सॅल्यूट टू देम. ऍक्च्युली कसं आहे की आम्ही सरांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. अनेक लाईव्ह सेशन त्यांनी बहुजन संघटोकर केलेले आहेत आणि खूप जबरदस्त पद्धतीने आपण ते म्हणजे संपूर्ण भारताला त्याची माहिती, महाराष्ट्राला त्याची जी महती आहे ती कळलेली आहे. खूप जबरदस्त इन्फॉर्मेशन आणि त्याच्यासोबत लाईव्ह वर्क स्टाईल ही त्यांचं राहिलेलं आहे. नुसतं भाषण करण्याच्या पद्धतीमध्ये ते अडकत नाही, तर ते कामावर फोकस करतात. सो आपल्या आई वडिलांचं खूप अभिनंदन. ऍक्च्युली आम्ही सुद्धा सरांचं खूप अभिनंदन करतो. त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि असे अनेक संवेदन घडावेत अशा आम्ही शुभेच्छा देतो. कारण त्यांची अकॅडमी आहे, अपरांती अकॅडमी सर नाशिकमध्ये चालवतात आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी ही माहिती सोडलेली आहे. त्यानंतर अर्जुन इंगडे म्हणतात की सर अभिनंदन तुम्हाला, तुमचे अभिनंदन, मानाचा जय भीम. वी प्राऊड ऑफ यू राजकुमार डोंगरे. दीक्षा कदम, कास्टिझम आणि सो कॉल्ड हिंदुत्ववादी लोकांना एक्सपोज करा, ते चालूच आहे. तुम्ही बोललाच बऱ्याच गोष्टी. मला वाटतं की भारतातून मला असं वाटतं की भारतात पहिलं जातीतून बाहेर आल्यावर भारत सुधारेल. नक्कीच हीच मांडणी तुम्ही करतायत की त्यासाठी म्हणून इंग्लंडमध्ये इक्वालिटी कायदा तुम्ही इथे नेलेला आहे. गौरव बोडके यांनी सुद्धा प्राऊड केलेला आहे. त्यानंतर इथे हा एक जागतिक पातळीवर आपले प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचा माणूस भेटला. ग्रेट सर. हेच आम्ही या मुलाखतीचा एक जर आपण सार काढला तर हेच वाक्य आपण इथे घेऊ शकतो, ज्या धम्म गौतमी शरद कल्पना यांनी ही मांडलेली आहे. खूप धन्यवाद तुमचं की तुम्ही खूप ग्रेट वर्ड वापरले या ठिकाणी की जागतिक पातळीवर आपले प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचा माणूस मिळाला आपल्याला. उत्कर्षा रेखा शेळखे या ठिकाणी म्हणतात देअर शुड बी वन ग्लोबल युनियन फॉर आंबेडकराईट. येस ऑफकोर्स. ब्लॅक आणि जे दलित आहेत किंवा एक आंबेडकराईट आहेत यांची असेल किंवा एकूणच जागतिक लेवलवर जेवढे NRIs आहेत त्यांची सुद्धा एक चांगली युनियन बांधण्यासाठी आपण काम कराल अपेक्षा. दिस इज व्हेरी गुड एक्सपोजर फॉर अपकमिंग स्कॉलर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप चांगलं या ठिकाणी अभिनंदन सर. भारताच्या संविधानाच्या विरुद्ध उठणारे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न करा. नक्कीच
नक्कीच संवेदन नक्कीच ते करतील. संभाजी बिरांजे डॉक्टर आहेत कोल्हापूरहून. संवेदन सर, नाईस टू मीट यू. खूप चांगलं यांचं इतिहासाचं संशोधन आहे. खूप लोक तुम्हाला डू यू हॅव एनी प्लॅन टू मेक मोर बॅरिस्टर? ऑफकोर्स तुम्ही सांगितलंच की कसं ते बॅरिस्टर होता येईल. ज्यांना ज्यांना व्हायचं असेल त्यांनी त्या मार्गाने आपल्याला जावं. सो खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. खूप लोकांनी तुम्हाला अप्रिशिएट केलेलं आहे. म्हणजे एकूणच हा ग्रेट क्षण होता. अनेक लोकांना तसंच वाटतंय. इट्स अ ग्रेट व्हिजिट. राहुलजी, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्या दोघांना ते लोकांना अभिनंदन करायचं आहे की आज बहुजन संघटनेच्या माध्यमातून आपण इथे चर्चा करत आहोत. सो खूप धन्यवाद. ऍक्च्युली वेळेचं बंधन आहे. खूप 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 चर्चा कराव्याशा वाटतात. खूप खूप विचारायचं आहे. अजूनही बरेच प्रश्न आहेत. परंतु वेळेच्या मर्यादा आणि एकूणच नवीन करण्याची काही संधी या निमित्तानं तुम्हाला मिळाली, आम्हाला पण मिळेल. आणि भारतातील अनेक लोकांना काय इन्स्पिरेशन घ्यायचं याचा नक्कीच विचार करावा लागेल आणि आंबेडकरवादी समाज घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एक शेवटचा प्रश्न विचारून आपण थांबूयात. भारतातील युवकांसाठी काय संदेश असेल तुमच्यातर्फे? बाबासाहेबांना विसरू नका. आणि त्याचं मी तुम्हाला मूळ कारण हे सांगतो की ज्या प्रकारे समाज बाबासाहेबांना इस्टॅब्लिश झाल्यानंतर जो विसरतो आणि पोट भरल्यानंतर जो बोलतो, जय भीम बोलण्याचं बंद करतो, त्याचं जे रूपांतर एका अशा माणसात होतं की जो स्वतःचे, जसं मी बोललो, व्हॉट्सअपवरती जेवणाचे फोटो ह्या व्यतिरिक्त त्याचं लाईफ काय राहत नाही. त्याच्यात ते कृपया बनवू नका, कारण बाबासाहेबांची मुवमेंट संपलेली नाहीये. अनेक लोक असं म्हणतात की मुवमेंट संपलेली आहे, आता काही उरणार नाही, आता काही झालेलं नाही आणि काही होणार नाही. त्याचा अजिबात विश्वास ठेवू नका, कारण बाबासाहेबांचं फाउंडेशन आणि बाबासाहेबांचं काम इतकं भक्कम आहे, इतकं जास्त आहे की पुढचे म्हणजे त्याला इन्फिनिटी आहे. म्हणजे त्याला ते कधीच ओल्ड होणार नाहीये. पण आपल्याला त्याला रिवाईव्ह करणं गरजेचं आहे. त्याला आपल्याला स्मृती ठेवून त्याच्याबद्दल आपण काहीतरी करावं पुढे, त्याची गरज आहे. त्याच्यामुळे फक्त हेच म्हणेन मी की भीमा तुझ्या जन्मामुळे, तर कृपया बाबासाहेबांना विसरू नका कधीच. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी अतिशय महत्वाच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. बाबासाहेबांचं ग्रेझिनचं जे अस्तित्व आहे, जे संपूर्ण इंग्लंडने मान्य केलेलं आहे, तेच अस्तित्व तुम्ही आज आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि इंग्लंडमध्ये बाबासाहेबांचं काम तुम्ही पुढे न्याल, बाबासाहेबांची चळवळ पुढे न्याल आणि त्याचा फायदा भारतातील अनेकांना होईल अशा अपेक्षेसहित आपण या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे आपण थांबूयात. जय भीम, जय भारत, जय संविधान. जय भीम.